वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनसे जांगुलिकाय माने संसार हाला हलमोशा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीराम दत्त जयंतीच्या निमित्ताने जो विषय घेतलेला आहे किंबहुना तो ज्यांच्याकडनं स्फुरण झालेला आहे आजच्या प्रबोधनाचा विषय, तो विषय म्हणजेच गजानन विजय ही जी पोथी आहे दासगणू महाराजांनी प्रगट केलेली गजानन महाराजांच्या जीवन प्रसंगावरती, त्या पोथीचाच आपण रसस्वाद करणार आहोत। कारण की पोथी ही बहुश्रुत आहे। गजानन विजय ही कित्येक वर्ष त्याची पारायण वाचन अनेक भक्त करत आलेले आहेत, अजूनही करत असतात अतिशय श्रद्धेने। परंतु ती पोथी ज्या वेळेला प्रगट केली गेली, ती प्रगटीकरण हे सुद्धा त्याचं बघण्यासारखं आहे, कारण ते खूप विलोभनीय आहे। आणि त्या पोथीतनं नक्की काय घ्यायचं आहे, कारण की महाराजांनी अवतार धारण केल्यापासून म्हणजे 1878 सालापासून ते पुढे देह विसर्जित करेपर्यंत अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये, ते लीला प्रसंग घडलेले आहेत। ते सगळेच्या सगळे प्रसंग ह्या पोथीमध्ये नमूद केलेले नाहीये, पण जे अति महत्वाचे प्रसंग घडले असे 75 प्रसंग ते ह्या गजानन विजय पोथीमध्ये आहेत। बरं, महत्वाचा भाग त्यातला एक छान आहे असा की ही पोथी मुळात लिहिली कोणी, तर आपल्याला हे माहिती आहे की ही पोथी दासगणू महाराजांनी लिहिलेली आहे। पण वैशिष्ट्य असं आहे की दासगणू महाराज यांची सगळी साधना म्हणजे एका सामान्य शृंगाररूपी काव्य करणाऱ्या व्यक्तीपासून ते आध्यात्मिक अधिकारी पुरुष म्हणून येईपर्यंतचा सगळा प्रवास त्यांचा हा शिर्डीच्या साईबाबांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला आहे। ते त्यांचे अंतरंग अधिकारी शिष्य होते दासगणू महाराज। आणि दासगणू महाराजांनाच रामचंद्र पाटलांनी विनंती केली, पंढरपूरला त्यांची भेट, कार्तिकीच्या वारीला भेट झाली, आणि की तुम्ही गजानन महाराजांचं चरित्र प्रगट करा, काव्यामधनं लिहा। आता वास्तविक यांची सगळी साधना साईबाबांच्याकडे घडलेली आहे, पण महाराजांनी त्यांच्या पोथीच्या रचनेच्या वेळी सुद्धा हे दाखवून दिलं की संत वेगळे असतात हा भेद आपल्या मनामध्ये असतो, वास्तविक त्यांच्या अस्तित्वात तो नसतो। कारण ज्यांची उभी हयात शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी गेली त्यांना दासगणू महाराजांना गजानन महाराजांची पोथी लिहिण्याचा आदेश महाराजांकडूनच झाला होता तो, आणि तसं त्यांनी पोथीत नमूनही केलेलं आहे। आपल्यामध्ये तो भेद असतो की हे संत जास्त ताकदीचे का हे संत जास्त ताकदीचे, आपलं काम जिथे होत नाही ते संताची पॉवर कमी असं आपल्याला वाटायला लागतं, आणि जिथे होतं ते जास्त असं आपण ठरवलेलं असतं। पण ते स्वतः सांगत असतात की असं बिलकुल काही नसतं, ते सगळे एका समान पातळीवरती असतात। आणि ते गजानन महाराजांच्या बाबतीमध्ये खूप मोठा प्रवास आहे गजानन महाराजांचा, लक्षात घ्या। तो सगळा ह्या पोथीमध्ये उलगडलेला नाहीये, त्यांनी डायरेक्ट प्रगटीकरणाच्या प्रसंगापासूनच सुरुवात केलेली आहे। प्रगटीकरणाचा प्रसंग इतका सुंदर आहे तो आपण बघणारच आहोत, पण आपला विषयच तो आहे की गजानन विजय भक्ती रसस्वाद। प्रत्येक प्रसंगाच्या मागे काही कार्यकारण भाव आहे त्यांचा, का तो प्रसंग त्यांनी घडवला, तो तसाच का घडवला, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। ते एकदा समजून घ्यायला पाहिजे। याचं कारण आपण वर्षानुवर्ष पोथी वाचत असतो, पण आपण जी पोथी वाचत असतो त्याच्यात दोन प्रकारांनी ती वाचत असतो। एक, ती पोथी काही ना काहीतरी कामना पूर्ततेच्या इच्छेने वाचत असतो बहुतांशी वेळेला। बरं, त्याच्यामध्ये अनेक अध्यायांचं क्लासिफिकेशन पण केलेलं असतं, ते चुकीचं का बरोबर हा विषय नाहीये। त्या त्या वेळेच्या अधिकारी व्यक्तींना जे अनुभव आलेले असतात ते त्यांनी लिहून ठेवलेले असतात। मग अमुक एक अध्याय वाचला की ही अडचण दूर होते, अमुक एक अध्याय वाचला की ही अडचण दूर होते, अशा अनेक गोष्टींच्या दबावामधनं आपण ती पोथी वाचत आलेलो असतो। कालांतराने ती पोथी आवडायलाही लागते। आणि मुळात गजानन महाराजांच्या ह्या पोथीचं वैशिष्ट्य असं आहे, अनेक संतांच्या पोथ्या आहेत, जशी स्वामी समर्थांची गुरु लीलामृत आहे, अनेक आहेत, त्यांच्या 2-3 आहेत। साईबाबांची साई सच्चरित आहे, मोठी पोथी आहे बाबांची। त्या मानाने गजानन महाराजांची ही पोथी जी आहे ती संख्येने अध्याय कमी आणि छोटे आहेत।
पण ते अध्याय अशा पद्धतीने गुंफलेले आहेत राजगडू महाराजांनी की तुम्ही पहिला अध्याय वाचायला सुरुवात केली की सगळी पोथी वाचल्याशिवाय ती हातातनं सुटत नाही अशी त्याची रचना केलेली आहे. म्हणजे अगदी नवखा मनुष्य जरी पोथी वाचणारा असला की ज्यांनी आधी कधीही महाराजांचं चरित्र वाचलेलं नाहीये त्यांनी जरी ती पोथी हातात घेतली आणि पहिला अध्याय वाचायला सुरुवात केली तर तो पहिल्या अध्यायापासून तिथे गुंतला जातो. अशी ती अध्यायांची रचना आहे. आवडते पण ती पोथी. मलाही लहानपणी ती पोथी फार आवडायची. त्याचं कौतुक असं होतं की जुनी जी पोथी होती महाराजांची अगदी जुनी ब्लॅक अँड व्हाईट चित्र होती त्याच्यामध्ये तर त्यातली चित्रच जास्त आवडायची. किती छान काढलेली होती महाराजांची. एकूण सगळा प्रपंच हा पोथीचा आकर्षक होता. तसा महाराजांचा प्रवास प्रगटीकरणापर्यंतचा सुद्धा आकर्षक आहे. तो पोथीत नमूद नसला तरी इतरत्र अनेक साहित्यांमध्ये तो अधोरेखित केलेला आहे. म्हणजे त्याला एक ऑथेंटिकेशन आहे. कागदोपत्री त्याचे पुरावे आहेत. सगळ्यात महत्वाचा एक प्रसंग मी तुम्हाला आधी मुळात गजानन महाराज होते कसे 6.25 फुटाची उंची होती महाराजांची. शारीरिक उंची ही 6.25 फूट होती. सडसडीत बांधा होता पण शरीर पिळदार होतं. मारुती स्तोत्रामध्ये समर्थाने जे वर्णन केलंय ना मारुतीचं ते वर्णन जर का प्रॅक्टिकली आपल्याला मारुती बघायला मिळालेलं नसेल कदाचित परंतु हा मारुती मात्र बघता येतो. कारण गजानन महाराजांचं संपूर्ण देहयष्टी बघितली की अगदी जसं मारुतीचं वर्णन केलंय तसं ते वर्णन आहे. नेटका सडपातळू हे परफेक्ट अगदी की दिसायला त्याचे शिडशिडीत होते पण बाहू त्यांचे पिळदार होते. शरीर असं आखीव रेखीव होतं. उंच तर होते 6.25 फूट उंच होते. अजानू बाहू होते. पायाची आणि हाताची बोटं खूप लांब होती. गौरवर्ण आणि थोडी वृत्ती उग्र होती. त्यामुळे महाराजांची एक जरब पण होती. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये अगदी प्रगटीकरणाच्या वेळेला महाराजांनी आपली उग्र वृत्ती फारशी धारण केलेली नाहीये परंतु नंतर जसे लोक सरावले त्यांना त्याच्यानंतर ते त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये गेलेले आहेत आणि खूप उग्र वृत्तीने वावरायचे. त्यामुळे त्यांची एक जरब पण होती महाराजांची त्या काळामध्ये तिथे. आणि त्यांचं प्रगटीकरण फारच सुंदर आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला म्हणजे ते सहसा कोणाकडे बघून बोलायचे नाहीत महाराज. फारसं बोलायचे नाहीत पहिले. बरं खूप गूढ भाषेमध्ये पण खूप वेळा बोलायचे की ती वाणी कळायची नाही प्रत्येक वेळेला प्रत्येकाला. अनेक गोष्टी अशा होत्या. एक विलक्षण प्रसंग आहे त्यांच्या प्रगटीकरणाच्या मध्ये आणि तो फार सुंदर आहे. मुळात महाराज आले कुठनं हे कुणालाच माहिती नाही. त्याचा थांग पत्ताही लागत नाही. तो शोधायला जाऊही नाही. अनेक ज्ञानी लोक असतात ते त्यांनी शोधाचा प्रयत्न पण केलेला आहे आणि काय काय तारे पण तोडलेले आहेत की गजानन महाराज कोण होते काय होते त्यांना कळलेलं आहे गजानन महाराज कोण होते. पण ते मुळात आले कुठनं त्यांचा मूळ प्रवाह काय याचा कुठेही उल्लेख नाही आणि याचा काही कधी थांगपत्ता लागलेला नाही. पण ते अक्कलकोट मध्ये पहिले आले होते असा मात्र त्याचा उल्लेख आहे. अगदी स्पष्ट उल्लेख तो आहे. 2 वेळा ते अक्कलकोट मध्ये आलेले होते. अगदी पहिल्यांदा जेव्हा आले त्यावेळेला ते अगदी तरुण साधारण 12 ते 14 वर्षाच्या मधले होते. आणि आदल्या दिवशीपासून अक्कलकोटचे स्वामी आदल्या दिवशीपासून त्यांच्या चेहऱ्यावरती कमालीची प्रसन्नता तेज स्वामींच्या चेहऱ्यावरती आलं होतं आणि सारखं स्वतःशीच बोलत बसले होते दिवसभर की उद्या माझा गणपती येणार आहे, उद्या माझा गणपती येणार आहे, उद्या माझा गणपती येणार आहे. हे दिवसभर त्यांचं चाललेलं होतं. आजूबाजूच्या लोकांना काही कळत नव्हतं की हे कुणाबद्दल बोलतायत पण ते एकच त्यांचा घोष लागलेला होता उद्या माझा गणपती येणार आहे. आणि खरोखर दुसऱ्या दिवशी साधारण अगदी माध्यान्हीच्या वेळेला म्हणजे तळपत्या उन्हाच्या वेळेला अगदी 12-12:30च्या सुमारास एक 16 ते साधारण तेव्हाचं वय 16 ते 18 म्हणा किंवा 12 ते 15 असं आहे साधारणपणे. थोडा पाठभेद असतो पण एक अशी तेजपुंज तरुण मुलगा एक अक्कलकोटमध्ये प्रवेश करता झाला खासबागेच्या इथं. तेव्हा वेश होती अक्कलकोटला. आता सगळं गेलं ते. लांबनच स्वामींनी बघितलं त्याला आणि धावत गेले त्याच्यापर्यंत आणि त्या 12 ते 15 वर्षाच्या मुलाला खरा तो मोठा मुलगा आहे 15 वर्षाचा म्हणजे पण एखाद्या लहान मुलाला उचलावं 4-5 वर्षाच्या तसं स्वामींनी त्याला उचलून घेतलं. आणि हे सहज शक्य आहे. मी तुम्हाला सांगतो याचं कारण गजानन महाराजांची उंची 6.25 फुटाच्या आसपास होती पण अक्कलकोट स्वामींची उंची 7 फूट 8 इंच इतकी होती. इतके उंच होते.
साईबाबांची उंची 6 फूट 9 इंच होती. सणसणीत उंच. सगळी माणसं ही दणदणीत होती, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना सहज उचलून घेतलं असं वर्णन आहे की चक्क त्यांनी उचलून घेतलं त्यांना आणि कडेवर ते घेऊन ते त्यांच्या आसनाच्या इथे आले. त्या आसनावर त्यांनी त्या मुलाला बसवलं आणि लहान मुलाशी, एखाद्या छोट्या बाळाशी जसं आपण बोबड्या बोलात बोलतो तसं स्वामी त्याच्याशी बोलायला लागले. आता ते थोडंसं वियर्ड होतं दिसायला की हा 15-1 वर्षाचा मुलगा एकदा तुम्ही उचलून आणलं आणि त्याच्याशी असं बोबड्या बोलामध्ये काय बोलताय लहान मुलासारखं. तर ते शेजारी त्यांचे सेवेकरी होते, त्यांनी थोडं हटकलं स्वामींना आणि ते म्हणाले की म्हणे हे काय आहे, असं काय बोलताय स्वामी त्याच्याशी, अहो तो मोठा मुलगा आहे. तर मोठा मुलगा आहे म्हटलं की स्वामींनी एकदम त्याला फटकारलं, करते मुलाला कडक होते अक्कलकोट स्वामी आणि त्यांच्या विशेष शब्दांचा वापर करून स्वामी इथे ते शब्द इतके विशेष आहेत की ते मी इथे वापरू शकत नाही, तो अधिकार नाही आपला वापरण्याचा. पण त्यांच्या त्या विशेष परवलीच्या शब्दाने असं फटकारलं स्वामींनी त्याला एकदम आणि त्याला म्हणाले की गप्प बस म्हणे, हा माझा अंश आहे. ही पहिली ओळख होती महाराजांची करून दिलेली की हा माझा अंश आहे. त्याच्यानंतर ते काही काळ तिथे थांबले होते, अक्कलकोटमध्ये ते राहिले होते. पण अक्कलकोटला राहिल्यानंतर त्यांना तिथेच राहायचं होतं, कारण की त्या 15 वर्षाच्या मुलांनी त्यांच्याकडे हट्ट धरला होता की मला तुमच्याचकडे राहू द्या. पण त्याच्यावरती अक्कलकोट स्वामी त्यांच्या विशेष भाषेमध्ये म्हणाले, तुझा बाप मी नाहीये असं म्हणाले, तुझी सोय स्वतंत्र आहे, तू स्वयंभू आहेस असं त्यांना म्हणाले. आणि त्यांना कपिलधारा येथे रघुनाथ दास महंतांकडे पाठवून दिलं. तिथे 12 वर्ष स्वतः गजानन महाराज तपश्चर्यासाठी राहिले होते. कपिलधारा इथे त्यांनी जी साधनेची सुरुवात केली, जी दीक्षा त्यांना स्वामींकडनं मिळाली, ती साधना सुरुवात करताना त्यांनी कपिलधारा इथे स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती बनवली, त्याची स्थापना तिथे केली. ती आजही तिथे आहे ती मूर्ती कपिलधारा इथे, की त्या मूर्तीची स्थापना तिथे केली आणि तिथे 12 ते 15 वर्ष गजानन महाराजांची वैयक्तिक साधना झाली. तिथनं नंतर ते अनेक ठिकाणी गेले, अनेक साधू पुरुषांची भेट झाली आणि पुन्हा ते अगदी अवतार कार्य प्रारंभ करायच्या थोडं आधी पुन्हा अक्कलकोटमध्ये आले. ती अक्कलकोटमध्ये झालेली त्यांची स्वामींची भेट ही अक्कलकोटमध्ये जुन्या काळी असलेला विरूपाक्ष मोदी वाडा म्हणून होता, त्या वाड्यामध्ये झाली होती. आता तिथे काही नाहीये, तो भाग सोडून द्या, पण तिथे झालेली होती विरूपाक्ष मोदी वाड्यामध्ये. आणि तिथे त्यांची भेट झाली. म्हणजे अगदी स्वामी समर्थांनी आपली अवतार लीला संपवण्याच्या अगदी आधी गजानन महाराज हे शेगावमध्ये प्रकट झालेले आहेत. म्हणजे स्वामींनी त्यांना एक फार विलक्षण संदेश दिला. म्हणजे त्यांची आधीची भेट त्यांची बरीच मोठी होती, कारण की ते महाराज राहिलेले होते त्यांच्याकडे. पण ही दुसरी भेट झाली तेव्हा ते राहिले नव्हते, ते फक्त आले होते. ते मोदी वाड्यामध्ये त्यांना आतमध्ये घेऊन गेले. आतमध्ये त्याचं वर्णन एका ठिकाणी इतकं सुंदर केलेलं आहे, ब्रह्माशी भेटत होता. कारण 2 परब्रह्म अवतार सगुण रूपामध्ये आलेले ते एकमेकांशी बोलत होते. आता ते काय बोलत होते याचा कुठेही उल्लेख नाही, कारण ते ऐकायला कोणीच तिथे नव्हतं. पण स्वामींचा जो चौऱ्या ढाळणारा त्यांचा सेवक होता भुजंगा भालके, तुम्ही अक्कलकोट स्वामींच्या मागे फोटोत कायम बघितलं असेल, एक उंच मनुष्य हातात चौऱ्या घेऊन उभा असतो, त्याचं नाव भुजंगा भालके. तो बाहेर उभा होता त्या मोदी वाड्याच्या. आणि जेव्हा अक्कलकोट स्वामींनी महाराजांना उठवलं आणि हात धरून निरोप द्यायला आले, ते दारात जे बोलले ते त्याच्या लक्षात होतं, तेवढं नमूद केलं गेलं. ते गजानन महाराजांना स्वामी असं म्हणाले की आता इकडनं देव मामलेदाराकडे जा. नाशिकला त्यांनी सांगितलं, देव मामलेदाराकडे जा, तिथे स्वतःला थोडं घासून घे. तिथे घासून घेतल्यामुळे तू लखलखीत होशील आणि तिथनं उगवतीच्या दिशेने पुढे जा, म्हणजे पूर्व दिशेला जा. जेथे थांबशील ते गाव शेगाव, त्याचं जुनं नाव शिवगाव असं होतं, नंतर ते शेगाव झालं. तिथे बस असं म्हणाले आणि बसून काय करशील तर माझ्यासारखे चाळे करत राहा असं स्वामींचं नाव. आणि मग तिथनं म्हणजे श्री गजानन महाराजांचं शेगावमध्ये प्रगट होणं आणि स्वामी समर्थांचं अवतार कार्य संपवणं ही त्यांची भेट झाली. त्याच्यानंतर लगेच स्वामींनी आवरावरीची भाषा करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये फक्त 2 महिने आणि 6 दिवसांचं अंतर आहे. म्हणजे गजानन महाराज शेगावी तारखेप्रमाणे मी सांगतोय, तिथीप्रमाणे नाही, कारण तिथीप्रमाणे समजायला कठीण असतं ते थोडं, कारण ते मागे पुढे होतात तिथी, पण तारखेने ते सोपं होतं. गजानन महाराज शेगावला प्रगट झाले ती तारीख 23 फेब्रुवारी 1878 आणि अक्कलकोट स्वामींनी समाधीचा दिवस निवडला तो 29 एप्रिल 1878. त्याच्यात थोडा पाठभेद आहे, काही ठिकाणी 29 एप्रिल आहे, काही ठिकाणी 30 एप्रिल आहे, पण साधारण 2 महिने आणि 6 दिवसाचा फक्त फरक आहे
की त्यांनी तिकडे अवतार कार्य संपवणं, यांना शेगावला जायला सांगणं, त्यांनी तिथे प्रगट होणं आणि इकडे स्वामींनी दिलं. हे सांगण्याचा उद्देश काय? तर बऱ्याच वेळेला हल्ली असं लोक येऊन प्रश्न विचारतात की गजानन महाराज जास्त पॉवरफुल आहेत का स्वामी समर्थ जास्त पॉवर? काय लोक प्रश्न विचारतात. हे म्हणजे असं झालं की भगवान शिव जास्त पॉवरफुल आहे का भगवान विष्णू जास्त पॉवरफुल आहे, असं कसं सांगता येणार? ते एकाच नाण्याच्या दोन बाजू, किंबहुना ते दोन बाजू पण नाहीये, ते एकच आहे. स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे की तो माझा अंश आहे. हे स्वामींचे शब्द आहेत. देहाला मर्यादा असते कार्य करण्याची, त्यामुळे स्वतः भगवंतच एका पुढे एक सोय करत असतो. तसं त्यांनी केलेलं होतं. आणि महाराजांचं प्रगटीकरणाचा जो पहिला अध्याय गजानन विजय पोथीमध्ये येतो, खूप असा प्रश्न पडतो की का हे अध्याय, हेच प्रसंग निवडले? एक तर तो प्रगटीकरणाचा, शेगावमध्ये प्रगट झाले, ते प्रगट होतानाच महाराज इतक्या आयडियली प्रगट झालेले आहेत. मी प्रसंग आपण सगळ्यांनी वाचलेला आहे. की गजानन महाराज प्रगट झाले, ते उष्ट्या पत्रावळीवरती शीत खात होते. त्यावेळेला देवीदास पातुरकर हे तिथले एक सज्जन, शेगाव मधले भाविक सज्जन, आणि धर्मसंस्काराचं त्या काळामध्ये जी काही संस्कार होते आपल्यावरती, किंबहुना काही जी रिच्युअल्स होती जी आता कालबाह्य आहेत, पण तेव्हा ती होती, ती काल संलग्न होती त्या काळामध्ये. कदाचित त्याला धरून त्यांच्याकडे पूर्वी लग्न लवकर व्हायची, मुलगी आणि वयात यायच्या आधीच त्यांची लग्न व्हायची, आणि मग वयात आल्यानंतर एक विशेष संस्कार करून तिला सासरी पाठवलं जायचं. तसं तिचा तो ऋतुशांतीचा सोहळा होता, आणि त्या पद्धतीने ते जरी उत्सव नसला तरी एक विधी असायचा पूर्वीच्या काळामध्ये. आणि त्याच्या निमित्त त्यांच्याकडे भोजनाचा कार्यक्रम होता, कारण आपलं तो इंटरेस्टिंग पार्ट असतो, भजन झालं की लगेच भोजन, आणि भोजनाला 400 हा नियम आहे, लक्षात द्या. आणि मग ते प्रसंग तिथे घडला की ते त्यावेळेला तिथे प्रगट झाले. त्याचं वर्णन फार सुंदर त्यांनी केलेलं आहे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर, आवड निवड साचार राहिली ना जवळ जयाच्या, ती समर्थाची स्वारी बैसोनी रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने. हे सगळ्यात महत्वाचं आहे. शीत पडल्या दृष्टी प्रत ते मुखी उचलून घालीत, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळावया. इतर अनेक पद्धतीने महाराज प्रगट होऊ शकले असते, अनेक पद्धतीने, पण त्यांनी स्पेसिफिकली हा प्रसंग निज लीलाच म्हटलेला आहे की हे त्यांनी घडवलेलं आहे. आता वास्तविक गजानन महाराज हे परब्रह्म आहे, ज्यांच्या हातात कुबेर आहे, लक्ष्मी आहे, अन्नपूर्णा आहे, सगळं त्यांच्या चरणी आहे. त्यामुळे त्यांना पंचपक्वान्न सहज मिळू शकली असती. बरं, तिथे कार्यक्रम पण तो होता. म्हणजे महाराजांनी जाऊन देवीदास पातुरकरांकडे याचना केली असती तरी ते इतके धर्मपरायण होते की त्यांनी सहज त्यांना पंक्तीला बसवलं असतं. बरं, महाराजांची जी व्यक्तिमत्व होतं ते बघूनच कुणीही अचंबित व्हावं असं त्यांचं व्यक्तिमत्व. नुसतं उंच होते म्हणून नाही, तर चेहऱ्यावरती एक विशिष्ट तेज होतं. बरं, इतकी शांत आणि स्थिर मुद्रा आहे की विदर्भासारख्या ठिकाणी रणरणत्या उन्हात भर दुपारी 12 वाजता हे उन्हामध्ये बसलेले रस्त्यावरती, आणि अतिशय शांतपणे त्या पुष्ट्या पत्रावळींची शीत निवडून निवडून शांतपणे खात होते. मग आता कसं आहे की ज्या वेळेला एखादा भगवंत अंशरूपाने संतांमधनं प्रगट होतो, त्याला त्याच्याबरोबर त्याचे लीला सहचर पण आलेले असतात, त्याच्या लीलेमध्ये भाग घेणारे. तसे पहिला लीला सहचर त्यांचा की जो अगदी पाठोपाठच तिथे आला ते म्हणजे बंकटलाल. की ते तिथे आले, ते त्यांचे लीला सहचर आहे. ते सगळे लक्षात ठेवा, पितांबर, बंकटलाल हे सगळे त्यांचे लीला सहचर आहेत, त्यांच्या बरोबर आलेले. भास्कर पाटील. आणि मग ते तिथे आले. आता हे प्रसंग कशासाठी महाराजांनी उष्ट्या पत्रावळीचा प्रसंग केला असेल? काय कारण होतं त्यांना? आपलं सगळं अध्यात्म, आपल्या सगळ्या साधना सामान्यपणे आपण सगळ्या जेवणाशी जोडलेल्या असतात. आपण इतकी खाली अडकलेलो असतो की आपली सगळी उपासना जेवणावरती अवलंबून असते. बरं, नुसती अवलंबून नसते.
इथे त्यांनी सांगितलंय अन्नम न निंदे, असं श्रुतीचं वचन आहे. या अन्नाची निंदा करू नये, किमान ताटावर बसून तरी करू नये, इतपत तरी अपेक्षा असते. पण तसं होत नाही. लोक महाप्रसादाला भंडाऱ्याला कुठे कुठे जेवायला जातात आणि तिथे जेवून आल्यानंतर हात धुवत नाहीत, तर त्यांची तक्रार चालू होते की एवढी मोठी संस्था आहे, इतका पैसा येतो, पण जिलबी काय साजूक तुपातली नव्हती. अरे, तर आम्हाला ते शिकवत महाराज पहिल्या प्रगटीकरणापासून अन्नम न निंदय, अन्नाला नावं ठेवू नका. बरोबर, किती शांतपणे बसलेले होते. बंकटलाल त्यांच्याकडे पाहतो. प्रसंग तर सुंदरच आहे की आधी मुळात बंकटलालांचं वैशिष्ट्य असं आहे की गजानन महाराजांनी तोपर्यंत कुठलाही चमत्कार केलेला नाहीये, लक्षात ठेव. स्वरूपानंद असं म्हणायचे, दावी चमत्कार त्याशी नमस्कार. पण इथे आतापर्यंत बंकटलाल त्यांना पाहीपर्यंत महाराजांनी विशेष कुठलाही योग चमत्कार, योग सामर्थ्य दाखवलेलं नाहीये. असं असून सुद्धा महाराजांना पाठमोर बघून बंकटलालाच्या मनामध्ये आलं की हा कोणतरी योगी पुरुष आहे. याचं कारण स्वतः बंकटलाल तयारीचे होते. पण धसमुसळेपणा त्यांच्याकडे नाहीये. त्यांनी त्यांना ऑब्झर्व केलेलं आहे. हे शिकण्यासारखं आहे सगळं यांच्याकडनं, की एक कोणतरी योगी पुरुष दिसतोय, थोडा पेहराव. आता पेहराव काय, महाराजांचा पेहरावच काही नव्हता. मूर्ती अवघी दिगंबर, पूर्ण दिगंबर अवस्थेमध्ये ते होते. त्यामुळे विशेष पेहराव, गंध, टिळा काही लावलेलं नाहीये. पण चेहऱ्यावरती विशेष आभा आहे, एक ओझ आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाला. ते त्यांना जाणवलं काहीही योग चमत्कार न होता. याचं कारण बंकटलाल पहिले तयारीचे होते. अंतःकरण भक्तियुक्त मुळातच तयार होतं. त्याला कृपेचा वारा लागण्याची आवश्यकता होती. आणि ती महाराजांना बघितली होती, तो लागायला सुरुवात झाली होती. त्यामुळे लगेचच त्याच्या अंतःकरणात ते प्रगट झालं की हा कोणतरी योगी पुरुष असला पाहिजे. आयसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्न असता समोर पारखी तोच जाणे. हे रत्न पारखीच होते. त्यामुळे त्यांना रत्नांचीही पारख होती आणि माणसांचीही पारख होती. पंथे हजारो लोक गेले, परीनं कोणी पाहिले, या दोघा वाचून भले याचा विचार करावं. बंकटलाल परमात्म्याची आवड होती. अनेक लोक जात आहेत. आता ते तिथे जेव्हा उष्टे पत्रावळी खात असतील तेव्हा काय फक्त बंकटलाल दिसले असतील, कितीतरी लोक तिथं जाहे करत होते. कुणाचंच लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. असेल कोणतरी बसले, असे खूप बसतात. बंकटलालांचं लक्ष मात्र त्यांच्याकडे गेलं. त्यांच्या कृतीवरती त्यांचं लक्ष गेलं की एवढ्या रणरणट्या उन्हामध्ये इतका शांत बसलेला हा माणूस. एक तास आपल्याकडे लाईट गेले आणि इन्व्हर्टर चालला नाही तर आपलं काय होतं? आपण सगळ्यांचा उद्धार करतो, इन्व्हर्टर वाल्याचा, एसीबीचा, सगळ्यांचा उद्धार करून धडात एकदम. इथे वर रणरणट्या उन्हात बसले, उघड्यावरती बसले. स्थिर अंतःकरण कसं असलं पाहिजे. बरं, इथं पुढचा प्रसंग तर फार छानच आहे घडलेला. आणि कारण हे लीला प्रसंग आहेत त्यांचे, हे शिकवून जातात आपल्याला. आपण कुठे अडकलेलो असतो आणि महाराज काय सांगतात पहिल्या प्रगटीकरणापासूनच. बंकटलाल आगावाल पुढे आले. त्यांना जेव्हा ते आत्म पक्की खात्री पडली की हा कोणतरी वेगळा व्यक्ती आहे, त्यावेळेला त्यांनी येऊन त्यांना पुढे येऊन विचारलं की का हो पत्रावळी का धुंडताय, कशाला शोधताय? कारण ते एक एक अशी पत्रावळी उचलून बघत होते. ज्या पत्रावळीवरती शीत येते उचलून घ्यायची, ती पत्रावळी बाजूला ठेवायची. अशा त्या पत्रावळींचा ढीक तिथे पडला होता, कारण जेवणावळी आत चाललेल्या होत्या. मग यांनी येऊन विचारलं का हो म्हणे पत्रावळी का धुंडता, भूक लागली असेल तर अन्नाची व्यवस्था करू. महाराजांनी एकही उत्तर दिलं नाही त्याच्यात. फक्त मान खाली घालून बसले होते. हे पाठमोरे होते ना, मागे उभे होते बंकटलाल. फक्त असं मान वर करून त्यांच्याकडे बघितलं, एक नजर फक्त दृष्टादृष्ट झाली आणि पुन्हा ते पत्रावळी धुंडण्यामध्ये गुंतून. ते वर्णन पण बाजगडू महाराजांनी, तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, दुकुटी ठाई झाली असे, निजानंदी रंगलेला, ऐसा योगी पाहिला, मौनेचा नमस्कार केला, चित्ती संतोष पाहून. निजानंदी रंगलेला, निज याचा अर्थ आत्मधली अवस्था, जो आपल्या अंतरंगामध्ये रंगलेला आहे, त्याला बाह्य गोष्टींची काही घेणं देणं नाही. मुळात असा योगी पाहायला मिळणं हे बहुत भाग्य आहे. हे बंकटलालाच्या लक्षात आलं. देवीदास पातुरकरांना यांनी आज जो मध्ये प्रेमाने सांगितलं की एक पान वाढून आणा पंचपक्वांनी भरलेलं, तसं त्यांनी आणलं पण लगेच. ते महाराजांच्या समोर ठेवलं. समोर ठेवलेल्या पानावरती महाराज लगेच भोजनाला बसले. हे तर सगळ्यात विलक्षण आहे. हे इतक्या वेळ ते उष्टा पत्रावळी त्यातले शीत उचलून खात होते आणि स्वतः अजिबात मागितलं नाही.
बंकटलालांनी विचारलं की जेवण आणू का पंचपक्वान्नाचं, तर उत्तर दिलं नाही, फक्त नजरात दिली. मग त्यांना काय कामाचं ते कळलं, ते आज जाऊन पान घेऊन आले. घेऊन आल्यानंतर त्यांच्या समोर ठेवल्यानंतर एकही क्षणाचा विलंब नाही, तसं तसं ताट समोर आलं लगेच त्या ताटात जेवायला सुरुवात. त्याच्यावर दासगणू महाराजांनी असं सांगितलेलं आहे की ते अशा पद्धतीने ते जेवण जेवत होते की जणू काही त्या पत्रावळीवरती शीत आणि ह्या ताटामधलं पंचपक्वान्न या दोघांची चव सारखीच आहे. याचं कारण त्याच्यामध्ये कितीही गोड रस असला तरी हे निजानंदी ब्रह्मरसाचं प्राशन करत होते, म्हणून त्यांना बाह्य गोष्टींची काही घेणं देणं नाही. तुम्ही काही आणा समोर, ते तितक्याच प्रेमाने खात होते. आणि मग त्यांनी ते फकिरी होती पूर्णपणे, आणि ती फकिरीच विलोभनीय होती त्यांना. साईबाबा असं म्हणायचे, फकिरी अव्वल बादशाही अमिरी से लाख सवाई. पण ही फकिरी अंतःकरणाची आहे. गोंदवलेकर महाराज होते ना, एकदा गोंदवलेकर महाराज इंदापूर मधील शिष्य जीजी आणि भैयासाहेब मोडक यांना घेऊन एकदा त्यांचे गुरु तुकामाईंकडे गेले होते. आणि तुकामाईंकडे दर्शन घेतल्यानंतर तुकामाईंनी पटकन त्या भैयासाहेब मोडकांना सांगितलं, विना विलंब याला दत्तक जा, म्हणजे ह्याची जहागिरी तुला मिळेल, असं ते माझे. विना विलंब दत्तक जा, ह्याची जहागिरी मिळेल म्हटल्यानंतर महाराजांची काय जहागिरी असणार, कारण महाराजांकडे काय होतं, काही नव्हतं, त्यांची जहागिरी काय मिळणार. म्हणून त्यांनी तुकाराम चैतन्याने विचारलं, यांची काय जहागिरी मला मिळणार. त्याच्यावरती ते म्हणाले, समाधान ही त्याची जहागिरी ती तुला मिळेल. असं ते समाधान गजानन महाराजांच्या व्यक्तिमत्वातून विलसत होतं की जे त्यांना जाणवत होतं. त्यांच्याकडे बघून त्यांना शांत वाटायला लागलं, त्यांना प्रसन्न वाटायला लागलं, अनाकलनीय प्रसन्न. जेव्हा एखादी संत व्यक्ती आपल्या समोर असते, म्हणजे गोंदवलेकर महाराजांना एखादी विचारलं होतं की एखादी व्यक्ती संत आहे हे ओळखायचं कसं, म्हणजे ती अंतरंगातनं खरंच संत आहे की नाही. बाहेर आम्ही संत आहे असं दाखवणारे चिकार संत असतात, ते तेव्हाही होते आताही असतात, पण ते खरंच संत आहे ते ओळखणार कसं, त्याची काहीतरी खूण आहे की नाही. तेव्हा महाराज असं म्हणाले होते की ज्याच्या संपर्कात गेल्यानंतर अनाकलनीय आपल्या अंतःकरणाला प्रसन्नता जाणवायला लागते आणि आपल्याला जे काही हवं आहे त्यातला हा काहीही देणार नाही याची खात्री पटल्यानंतर सुद्धा तिथेच थांबावं असं वाटतं, तो संत. असं तो खरा संत. तसं महाराजांच्या बाबतीत होत होतं की काही त्यांचं बोलणं झालेलं नाही, त्यांनी विशेष काही मागितलेलं नाही, विशेष काही चमत्कार केलेला नाही, पण ह्याच्याकडे बघत राहावं, याला पाहत राहावं, ह्याच्याशी बोलावं ही आंतरिक इच्छा ओढ बंकटलालांना झाली. याचं कारण परब्रह्म निजानंदी निमग्न असलेले, असं वर्णन दासगणू महाराजांनी केलं. आणि मग ते पुढे प्रसंग आहे की कुठून आले, काय आले, हा सगळा प्रसंग घडला. ऐन भर उन्हामध्ये महाराज बसलेले. आता सगळं जेवण झालं, मग पाणी आणू का, स्वाभाविक गोष्ट आहे. अन्न बक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. आता काय जेवण झालंय म्हटलं की पाणी द्यायलाच पाहिजे, हे स्वाभाविकच आहे. पण बंकटलालांचं वैशिष्ट्य असं आहे की कुठेही धसमुसळेपणा नाही, ते आज्ञेत असल्यासारखे वागायचे. जेवण झाल्यानंतर त्यांनी विचारलं की पाणी आणू का तुमच्यासाठी, तर पाणी आणू का म्हटल्यानंतर विहिरीच्या शेजारी जो गुरांना तोंड घालण्यासाठी एक ओहळ ठेवलेला असतो, तो ओहळ तिथे होता. तिथे जाऊन महाराज पाणी प्यायला लागले. तिथे पाणी प्यायला लागल्यानंतर ते पटकन देवीदास पातुरकर कंटे वाळ्याचं पाणी घेऊन आले. ते आतलं ते पटकन ओरडले, आहे काय करताय, हा हे गढूळ पाणी समर्थ न लावा करी, ते जनावरा लागून योग्य आहे प्याव्या. की ते तोंड घातलेलं आहे जनावरांनी, ते जनावरांना पिण्यासारखं आहे, आपण पिऊ नये. त्याच्यावरती क्षणात पहिला शब्द महाराजांनी जो उच्चारला तत्वज्ञानाचा, एकदम तत्वज्ञान उच्चारलेलं आहे. काही इकडचं तिकडचं उगाच न बोलता पटकन पहिला उपदेश जो केला तो तत्वज्ञानाचा केला. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वतः, व्यावहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्म व्यापे साचार, तेथे गढूळ निर्मिळ वसती निर हे न भेद पाहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच आहे, सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निःसंशय. याचा अर्थ उद्यापासून आपण गढूळ पाणी प्यायला सुरुवात करायची असं नाही. लक्षात ठेवायचं, संतांच्या कुठल्याही कृतीचं अनुकरण करायचं नसतं. ते आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसं नाही, आपल्याला झेपणारं नाही, त्याचं अनुशीलन करायचं असतं. आणि ज्या गोष्टीचं अनुकरण त्यांचं करायचं असतं ते आपण कधीच करत नाही, कारण आपण आपल्या सोयीनुसार संत घेत असतो.
आणि ते सांगण्यासाठीच ही पोथी लिहिली आहे त्यांनी. पण आम्ही ती कधी त्या दृष्टीने बघत नाही, म्हणून तर रसस्वाद घेण्याची वेळ. कारण की नाही तर मला फक्त ती पोथी भीतीपोटी वाचत असतो मी, की रोज इतकी पोथी, रोज एवढे अध्याय वाचलेच पाहिजे. नित्य म्हणून जरूर तसं ठरवावं संकल्प, की नाही रोज वाचले पाहिजे, नित्यता असली पाहिजे कुठल्याही उपासनेमध्ये. पण ते भीतीपोटी नाही, प्रेमापोटी असलं. माझं महाराजांवर प्रेम असलं पाहिजे. आवडी आनंद आळवावा असं तुकाराम महाराज म्हणतात. नुसता आळवावा नाही, आवडी आनंद आळवावा. आवड असली पाहिजे, प्रेम त्याच्यावरती. आणि ते प्रेम कधी निर्माण होतं सांगू का? जेव्हा मला महाराजांकडनं काहीही नको आहे ही खात्री असली की प्रेम निर्माण होतं. कारण प्रेमामध्ये अपेक्षा नसते. जेव्हा अपेक्षा रहित उपासना होते तेव्हा ती खरी प्रेमाने होते. पूर्णपणे विलीनतेने, की मी पोथी वाचतो का मला आवडतं म्हणून. मला महाराज आवडतात, मला महाराजांवर प्रेम आहे, आणि त्यांच्याशी बाह्य स्वरूपातनं संपर्क साधण्याचं एकच माध्यम माझ्या समोर आहे, ती म्हणजे पोथी, म्हणून मी पोथी वाचतो लौकिक दृष्ट्या, अन्यथा नाही. पण काहीतरी कामांना आम्हाला कळतच नाही, त्यामुळे वर्षानुवर्ष आम्ही पोथी वाचत असतो. पण कोणी विचारलं हा प्रसंग असा का घडला, तो तसा का घडला, आम्हाला सांगताच येत नाही. सुंदर प्रसंग आहे. आता सगळे प्रसंग आपल्याला नाही बघता येणार 75च्या 75, पण त्यातलेच एक खूप महत्वाचे प्रसंग आहेत की जे आपल्याला खूप काही शिकवून जातात. आणि ते एका पाठोपाठ एक पोथीमध्ये येतात. त्यांच्या जीवन प्रसंगामध्ये एका पाठोपाठ ते पोथी प्रसंग आहेत जे सिलेक्ट केलेले, दासगणू महाराजांनी सिलेक्ट केलेले. किती त्यांनाही नेहमी असा विचार पडतो की त्यांनी कसं लिहिलं असेल ही पोथी. एवढ्या मोठ्या कालखंडामधले प्रसंग निवडायचे आणि ते गुंफायचे एका पाठोपाठ एक. मग प्रगटीकरण झालं. मग पुढे बंकटलाल सदनामध्ये महाराज राहायला सुद्धा गेले त्याच्याबरोबर. मग तिथे पुढे गेल्यानंतर एक प्रसंग घडला, तर सगळ्यांना माहितीये की तिथे गेल्यानंतर ते त्यांना आंघोळ घालणं वगैरे, हे सगळं त्यांचं षोडोपचारे पूजा करणं वगैरे, आणि हे सगळं वास्तविक हे अवधूत वृत्तीचे आहेत. आणि ह्याची कुठलीही उपाधी महाराजांना कधी आवडलेली नाही नंतरच्या काळात. पण सुरुवातीच्या काळामध्ये जवळ आलेल्या भक्तांचा भाव सांभाळण्यासाठी आणि त्याच्या भावाला प्रगट होण्यासाठी वाव मिळावा म्हणून महाराज हे सगळं करून येत होते. पण वास्तविक त्यांना या कुठल्याही गोष्टीची गरज नव्हती. आपण त्यांच्यावरती खूप काय काय लादत असतो, तसं त्यांच्यावरती बंकटलालाच्या भावाने लादण्याचा प्रयत्नही केला, त्यांना भरपूर गाण्याचा आग्रह केला. पण एक असा समज असतो की संतांना काहीतरी खायला घातलं की ते आपल्याला जास्त कृपा करतात, आणि जितकं जास्त खायला घालू तितकी जास्त कृपा. म्हणून हे ढीकच्या ढीक लोक घेऊन येतात, काय काय घेऊन येत असतात. तसं ते महाराजांसमोर, मग ती महाराजांनी उलटी करून दाखवली तिथे, खा गणप्या खा असं म्हणून ती धडाधड उलटी करून गेली. पोथी वाचताना असं लक्षात येतं की खा गणप्या खा असं जे महाराज म्हणाले, ते आपल्याला असं वाटतं की खा गणप्या खा असं जे महाराज म्हणाले ते स्वतःला उद्देशून म्हणाले. पण स्वतःला उद्देशून ते म्हणाले नाहीये, ती कृती आपल्यासाठी केलेली आहे. आणि आपल्या स्वतःला महाराज म्हणून जे सगळे समाजात गणप्या वावरत असतात त्यांना तो उल्लेख केलेला आहे, खा गणप्या खा. लक्षात ठेवा, स्वघोषित असतात ना महाराज, काही त्यांना गणप्या म्हणायचे महाराज, असे वावरत असतात. त्यांना उद्देशून ते म्हटलेलं आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की लोकोपचार कुठे सांभाळला पाहिजे. लोक भावनेने करतात, पण इथे बसलेल्या व्यक्तीला माहिती पाहिजे की ते उपचार किती करून घ्यायचे आणि कुठे थांबायचे. लोक करतायत हा पण करून घेतो, असं चालणार नाही. हे महाराजांनी दाखवलं, कुठे थांबायचं, स्वतः कुठे थांबायचं आणि समोरच्याला कसं थांबवायचं हे महाराजांनी ते उलटीत करून दाखवलं. नाहीतर काय, लोक कौतुक करतात, तुम्ही छान बोलायला लागलात, तुमचं श्रुती अगदी खूप चांगली असली, लोकांना तुमची वाक्चातुर्य चांगलं आहे, लोक कौतुक करतात. मग अगदी तुम्ही ज्ञानेश्वरांसारखेच बोलता, तुमच्याकडे बघितलं तुकाराम महाराजांचीच आठवण येते, समर्थांचीच आठवण येते, साक्षात माऊलीच बोलतायत असं वाटतं, असं लोक कौतुक करतात. तो त्यांचा भाव असतो. पण ते ज्याचं कौतुक करतायत त्यांनी सावध व्हायला पाहिजे असतं की इथे तर आपण सावध व्हायला पाहिजे. याचं कारण जर का एखाद्याने सांगितलं की तुम्ही खरंच माऊलींसारखे भासता आणि मला तर उद्या असं वाटायला लागलं की आपण तसेच माऊली आहोत, तर त्या क्षणी दुसऱ्या दिवशी लगेच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे. मानसोपचार तज्ञाकडे जायची वेळ आलेली आहे हे लक्षात ठेवायचं. पण असं कधी नसतं, पण तो दंभ वाढायला लागतो स्वतःमध्ये की आपण तसे आहोत असं लोक गृहीत धरतात स्वतःला, मग त्यात आविर्भावात वावरायला लागतात. तसं होता कामा नाही, हे महाराजांनी शिकवलं दोघांनाही. अधिकारावरती असलेल्या व्यक्तीला पण हे आहे आणि त्यांच्याकडे भक्त म्हणून जाणाऱ्या भक्तांना सुद्धा हा संदेश आहे की आपण काय उपचार केले पाहिजे, सद्गुरूंना काय आवश्यक असतं. लोक काय त्यांचं ते महाराजांचं ते प्रसंग बघितलं की अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात की काय काय लोक करतात. संतांना खायला घालायचं असं, जसं काय संतांना खायलाच मिळत नाही कुठे की एकदा तुम्ही खा, आम्ही हे करून आणले, ते काय काय ढिगल करतात लोक आणून तिथे तयार.
आणि त्याला असं वाटतं की मी आणलेलं पहिले खाल्लं पाहिजे, नाहीतर मग ते काय माझ्यावर खावं कृपा झाली तर काय करायचं. तो भावाचा भुकेलेला असतो. किती ग्रहण करायचं ते पण त्यांना कळत असतं. महाराजांनी त्यावेळेला फक्त ते तुला आग्रह आहे ना म्हणून खा खा म्हणून त्यांनी खाल्लं आणि खणाळून उलटी केली तिथेच बसल्या जागी. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा नाश होतो हे दाखवण्यासाठी महाराजांनी ती कृती केली. किती खाल्लं पाहिजे म्हणजे महाराजांचं प्रगटीकरणाच्या सुरुवातीला 3 प्रसंग असे येतात लागोपाठ की जे अन्नाशी संबंधित आहेत. पहिला हा प्रसंग की ते पुष्ट्या पत्रावळी खातात, दुसरा प्रसंग उलटी करतात, तिसरा प्रसंग ज्यावेळेला पुन्हा शिवमंदिरामध्ये गोविंद बुवांच्या कीर्तनाला जाऊन बसतील, कारण हा प्रसंग घडला आणि महाराज तिथं पसार झाले. कारण लोकोपचाराला ते जास्त मान देत नाहीत, त्यामुळे ते पळून गेले. त्याला माहिती होतं की आता इथे इतकी गर्दी होईल, ते तिथनं निघून गेले आणि मग बंकट लावायची अवस्था अगदी बिकट झालेली होती, कारण तो खरा ओढीने त्यांच्याकडे ओढला गेला होता आणि शोधत शोधत फिरत होता. आणि शेवटी ज्या वेळेला पितांबर ही व्यक्ती गजानन महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे लक्षात. याचं कारण महाराजांनी आपले आध्यात्मिक अधिकार ज्यांना पहिल्यांदा दिले तो अधिकारी व्यक्ती म्हणजे पितांबर आहे. अतिशय साधं व्यक्तिमत्व, पण ते फार गमतीचं पण आहे. आणि पहिलाच प्रसंग त्याच्या बाबतीत जो घडलेला आहे तो इतका सुंदर घडलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला ते कीर्तनाच्या इथे जाऊन बसले त्यावेळेला ते त्या पाराच्या खाली त्यांना बसलेले दिसले. इतके दिवस शोधतोय त्यांना, 5 दिवस झालेले होते तब्बल. तो खूप शोधतोय, भिरचडल्यासारखा आपण म्हणतो तसं बंकटलालांचं झालं. सुचतच नव्हतं काही त्यांना. वडिलांनी त्यांची समजूत घातली. वडील फक्त एवढंच म्हणाले की तुझे वर्णन त्यांचं करतोय त्याच्यावरनं हा कोणी सामान्य पुरुष नव्हता एवढं मात्र नक्की आहे. जेव्हा तुला तो भेटेल तेव्हा मलाही दर्शनाला घेऊन जा, असं ते वडिलांचं. आणि खूप शोधत होते, पण नंतर ज्यावेळेला त्या शिवमंदिराच्या पारावरती ते बसलेले दिसले त्यावेळेला पुन्हा हे तिथपर्यंत तिथे गेले. त्यावेळेला त्यांच्यावर पितांबर होता. बरं, पितांबर त्याला वाटेत भेटला होता बंकटलालाला. आणि वाटेत असताना ते कुठे चाललाय म्हटल्यावरती त्यांनी इतकं महाराजांचं इतकं वर्णन केलं होतं की ते वर्णन ऐकून पितांबराच्या अंतःकरणामध्ये पण एक नैसर्गिक ओढ निर्माण झाली की कोण आहे ते, मला बघायला पाहिजे. आणि मग ते दोघं जण तिथे गेले. गोविंद बुवा, बरं, मुळात गोविंद बुवा हे जे कीर्तनकार होते ते गोविंद बुवा हे काही सामान्य कीर्तनकार नव्हते, म्हणजे पोटभरू कीर्तनकार नव्हते, ते सिद्ध कीर्तनकार होते. हे फार वैशिष्ट्य आहे. ते इथे कळतं ते कसे सिद्ध होते. ते कीर्तनासाठी शंकराच्या मंदिराकडे गेले. त्याला वाटेत पितांबर शिंपी भेटला होता. ते दोघं जण महाराजांकडे गेले. धावत जाऊन महाराजांच्या समोर गेल्यानंतर एकदम काहीही बंकटलाल बोलला नाही. जाऊन नुसता स्तब्ध उभा राहिला. म्हणजे एकदम त्यांच्या पायावर लोटांगण घाललं, महाराज म्हणून एकदम त्यांना आवाज देणं, काहीही केलं नाही. अतिशय संयमित आहे बंकटलाल. 2 कारणं होती की एक तर अजून तितकी जवळीक निर्माण झालेली नाहीये, अजून त्यांना तितकंसं कळलेलं नाहीये, पण ओढ निर्माण झालेली आहे. नक्की ही ओढ कसली आहे ही कळायला काही वेळा वेळ लागतो. जसं रामकृष्ण परमहंसांकडे विवेकानंद पहिले जायचे ते नरेंद्रनाथ असताना, तेव्हा ते रामकृष्ण काय सांगायचे त्याच्यावरती त्यांना अजिबात विश्वास बसायचा नाही, ते त्याची खिल्ली उडवायची. रामकृष्णांना नरेंद्रनाथ सुरुवातीला दक्षिणेश्वरीचा पागल पुजारी असं म्हणायचे, पण तरी रोज त्यांच्याकडे जात होते. एकदा रामकृष्णांनी त्यांना विचारलं की नरेन, मी तुला जे सांगतो ते तुला पटत नाही, तुझा माझ्या आईवरती विश्वास नाही, म्हणजे काली मातेवरती, मग तू इथे येतोस कशाला? त्याच्यावरती स्पष्टपणे म्हणाले होते की मी तुमचं ऐकायला इथे येत नाही आणि मी तुमच्या आईलाही बघायला इथे येत नाही. तुम्हाला पाहायला मला आवडतं आणि तुमच्याकडे यायला आवडतं म्हणून मी येतो, असं त्यांनी. तसं बंकटलाल झालेलं होतं की त्यांना माहिती नव्हतं काय होतंय, पण एक विलक्षण ओढ त्यांना लागलेली होती. त्यांना पुन्हा ते दिसले, निशब्द जाऊन उभे राहिले तिथे. अल्पपरिचय, विनय, अनन्यता हे सगळे गुण बंकटलालामध्ये मूलभूत होते. ते तिथे गेले. बरं, आता पहिला प्रश्न इतक्या दिवसांनी भेटल्यानंतर पुन्हा पहिला प्रश्न हात जोडून त्यांनी त्यांना विचारला, महाराज खायला काही आणू का? आपलं सगळं परवा तर तिथेच असतो, खायला काही आणू का? आता इतका 4-5 दिवस विरहामध्ये तळमळणारा साधक, त्याला सद्गुरू म्हणून समोर आलेली व्यक्ती आल्यानंतर त्याला पहिला प्रश्न त्यांनी विचारला की खायला काही आणू का? खायला काही आणू का असं म्हटल्यावरती खूप विलक्षण आहे. म्हणजे आधी तर काही बोलले नाही, आता असं म्हणाले की
तुला गरज असेल तर समोरच्या मांडणीच्या घरातून झुणका भाकरी, चून आणि भाकरी असं ते मला, चून म्हणजे झुणका, झुणका भाकरी घेऊन ये. तुला गरज असेल तर, हे वैशिष्ट्य आहे. तुला गरज असेल तर घेऊन ये, मला गरज नाही त्याची, तुला गरज आहे तर घेऊन ये. आणि मग ते काय, पडत्या फळाची आज्ञा, लगेच ते समोर गेले तिकडनं. गंमत म्हणजे तुम्हाला मी सांगतो की महाराजांनी पिठलं भाकरी ह्या प्रसंगी खाल्लेली आहे, त्याच्यानंतर कधीही जास्त खाल्लेली नाही. आणि आपल्याला असं वाटतं की महाराज झुणका भाकरी खायची म्हणजे किती खायचे, आपण खातो तसे नाही. काय भाकरी मस्त आहे, झुणका भारी झालाय, आणा अजून 2-4. मी इथं गोंदवल्याला माझा मित्र गेला होता ना, पहिल्यांदा गोंदवल्याला गेला. तो आल्यानंतर इतका आनंद झाला होता. आणि आल्याला तरी मी जरा कौतुकाने विचारलं, राहून आलास महाराजांच्या इथे, कसं वाटलं तुला? तो अरे काय वर्णन करणार, काय सांगू तुला मी. तर मला वाटलं आता हा काय सांगतो, मला आश्चर्य होतं की तो काय, कुतूहल होतो तो काय सांगतो. तो म्हणतो अरे गोंदवल्याला गेलो महाराजांच्या इथे, आणि तुला सांगतो म्हणजे काय तुला वर्णन करू, महाराजांच्या इथली आमटी म्हणजे काय तुला. अरे गोंदवल्यासारख्या ठिकाणी जाऊन, महाराजांच्या तिथे जाऊन तू घेऊन काय आलास तिथनं तर आमटी मनामध्ये, म्हणजे ती छानच असते, त्यात काही दुमत नाहीये. पण महाराज त्याच्यासाठी तिथे बसलेले नाहीये तुला आमटी देण्यासाठी. संतांकडनं ते घेऊन यायचं असतं का काय. हे गजानन महाराज सांगतात की तुला गरज असेल तर आण. मग त्याने आणलं लगेच. ते काय म्हणाले चून आणि भाकरी आणलेली तरी भाकरी. आपल्याला वाटतं की चून आणि भाकरी म्हणजे महाराज पिठलं भाकरी खायचे, त्यामुळे आम्ही पण तेवढं. महाराज एका वेळेला पूर्ण जेवण म्हणून गजानन महाराज दिवसामध्ये एवढसा भाकरीचा तुकडा खायचे आणि इतकंस पिठलं, एवढं त्यांचा आहार होता शेवटपर्यंत. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि मग ते पिठलं भाकरी त्यांनी आणली. चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ, जा जाओनी ओढ्याप्रत तुंबा भरून आण पाणी. हे फार वैशिष्ट्य आहे की हे बंकटलालाला सांगितलं नाही तरी मुद्दाम पितांबर पहिल्यांदा आलाय. महाराजांनी त्यांना पहिले बघितलेलं नाही, पितांबरांनी त्यांना बघितलेलं नाही, फक्त ऐकलेलं. डायरेक्ट तो त्यांना बघतोय. हे खायला सुरुवात केली आणि पितांबर त्यांच्याकडे कुतूहलाने बघतोय. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं की जा आता भाकरी खाऊन होत आले माझी, ते ओढ्याजवळ जा तिथे आणि तुंबा भरून पाणी घेऊन ये, तांब्या भरून. आता हा पितांबर इतका भाविक आहे, त्यात त्याला बंकटलालांनी महाराजांबद्दल इतकं वर्णन केल्यामुळे त्याचा भाव उत्संबळून आलेला होता. त्यात तो महाराजांच्या समोर आला आणि पटकन महाराजांनी त्याला सेवेची संधी दिली, न मागता. न मागता हे फार महत्वाचं आहे. काही तो बोलला नाही, पण त्याकडे बघून त्याला जा पाणी घेऊन ये. बरं पाणी आणायला पण काय विलक्षण पद्धतीने सांगितलं, तांब्या घेऊन जा आणि ओढ्याजवळ जायला सांगितलं. तो ओढा इतका उथळ होता की त्यात पाणीच नव्हतं, पाऊल सुद्धा बुडणार नाही इतकं पाणी कमी होतं. त्यात त्याला सांगितलं की बुडवूनच आण. ओंजळीने भरून असं उचलून त्यात नाही, तांब्या बुडवायचा आणि आणायचं. पाणी नसलेली स्थिती, त्यात ते पाणी गुरांनी खराब केलेलं. आता पुढे पितांबर जे बोलला ते इतकं विलक्षण आहे की तो तिथे गेला, तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं की पाणीच नाहीये. ओढा नुसता नावाला ओढा, याच्यात पाणीच नाहीये. बरं जे आहे ते पाणी अगदी तळ गाठलेलं आहे की त्यात पाऊल पण बुडणार नाही, तर तांब्या बुडण्याचा प्रश्नच येत नाही. बरं ते गुराने तोंड घालून सगळं घाण केलेलं पाणी आहे. तो परत आला आणि त्यांनी महाराजांना असं विचारलं, तुमची मर्जी असेल तर मी दुसरीकडून चांगलं पाणी घेऊन येतो, मर्जी असेल तर. गुरूंनी आज्ञा केल्यानंतरच जर बदल करायचा असेल तर गुरूंनी सुद्धा आज्ञा केल्यानंतरच त्यांच्या आज्ञेत बदल करायचा असतो. पण आपण परस्पर बदल करण्यामध्ये फार माहीर असतो. माणसाला पहिल्यांदा गुरूंचं साधं बोललं काय ते विशेष असतं हे कळत नाही. गुरु आपल्याला एक साधना सांगतात, आपण ती करायला सुरुवात करतो. नंतर आपल्याला काय वाटतं, आपणच त्याच्यात काय काय बदल करायला लागतो आणि स्वतःच होऊन टाकतो की नाही थोडंसं काय हरकत नाही, आता काय व्यवहाराला धरून असतात काही गोष्टी अशा करून आम्हीच. असं नाही, गुरुंनी जे सांगितलंय ते प्रमाण. त्यामुळे त्यांनी सुद्धा अगदी तुमची मर्जी असेल तर मी दुसरीकडनं पाणी आणतो, मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून. तरी बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको, तो सांगितलं ना मी तेच पाणी घेऊन ये, दुसरं पाणी मला नको. नाल्याचे आण पाणी, नाल्याचंच पाणी घेऊन ये, तुंबा बुडवून ये. उगीच ओंजळीनी तुंब्याचं पाणी भरू नको. स्पष्ट संदेश, हे करायचं नाही. आणि त्याप्रमाणे तो खरोखर गेला. इतका सशक्त आहे, त्याचं वर्णन इतकं सुंदर आहे.
सेवके करावे सांगितले काम, सिक्क्याचा तो धर्म स्वामी जाणे, तुकाराम महाराज असं म्हणतात. म्हणजे ओढ्यावर पाणी मिळण्याची व्यावहारिक शक्यता बिलकुलच नव्हती, पण पितांबराला ते भाग्य लाभलं. याचं कारण की ओढ्यात जरी पाणी नसेल तरी तो हातात जो तांब्या घेऊन चाललेला होता ना, तो तांब्या आणि त्याचं अंतःकरण महाराजांवरच्या श्रद्धेने आधी भरलेलं होतं. पहिलं त्याचं अंतःकरण भरलेलं होतं आणि ते भरलेलं अंतःकरण घेऊन तो रिकामा तांब्या घेऊन चाललेला. गुरूंची आज्ञा कशी पाळायची, तुकामाई होते ना, तुकामाईने एकदा महाराजांना त्यांच्याकडे असताना, छोटे होते महाराज तेव्हा, त्यांना सांगितलं की जा त्या वडाच्या झाडाची पानं तोडून आण. कोळी पानं तोडून आणली. तर वडाच्या झाडाचं कोवळं पान तोडलं की त्यातनं चीक बाहेर येतो. आता ह्यांनी सांगितलं 4-5 पानं तोडून आण. त्यांनी तोडून आणली. तोडून आणल्यानंतर तुकामाई म्हणतात, काय रे त्या झाडाची पानं अशी कोवळी का तोडलीस, बघ त्याला ते वाईट वाटतंय, त्यातनं चीक येतोय. आता महाराज छोटे होते, ते इतके आज्ञा धरत, ते म्हणाले मग काय करू, जा म्हणे पुन्हा पानं चिकटवून ये. तसेच ती पानं घेऊन गेले आणि ती वडाच्या झाडाला चिकटवली. आपण फक्त कुठे लक्ष देतो, काय चमत्कार, तोडलेली पानं चिकटली. योग सामर्थ्य आहेच तुकामाईंचं, ते काय आपण त्यांना सर्टिफिकेट देण्याची गरजच नाहीये. पण त्यांच्या चमत्कारापेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा चमत्कार तिथे घडला जातो म्हणजे महाराजांच्या श्रद्धाचा, की गुरूंवरती किती श्रद्धा असली पाहिजे. एका चकार शब्दाने महाराजांनी तुकामाईंना विचारलं नाही की असं कशी पानं चिकटतील जाऊन तोडलेली, पुन्हा तोड म्हटल्यावर तोडली, चिकटव म्हटल्यावर चिकटवून आली. गुरु आज्ञा. आपल्या बाबतीत असं गुरु का चमत्कार करत नाहीत, कारण आपण ब्रह्मचैतन्य नाही होत. लक्षात ठेवा, ते ब्रह्मचैतन्य होते. आपल्याला झेपतील तेवढे चमत्कार ते करतात. ते म्हटले की तू पहिले सांगितलेली साधना प्रामाणिकपणे कर, मग नंतर चमत्काराचं बघू आपण. ती नित्य कर, तिला मी नित्य सांगितलंय. नित्य हा शब्द सद्गुरूंचा असतो. आम्ही नित्यला अनित्य करतो. आम्ही नित्य अनित्यता पाळतो साधनेतली. लक्षात ठेवायला, नित्य साधना करायची असते, आम्ही नित्य अनित्यता पाळतो साधनेतली. तेवढं सोडून बोला असं असतं. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. तो तिथे गेला. आता इतकं सुंदर आहे की त्याला कळतंय पितांबराला की ह्याच्यात नाहीये पाणी ओढ्यामध्ये, पण महाराजांनी सांगितलेलं आहे की तू बुडवूनच आणायचा. तो इतका श्रद्धेने भरलेला आहे, पण त्याला इतकं दडपण पण आहे की काय कसं करू मी आता. पण त्यांनी तो तांब्या त्या ह्याच्यात दाबला असा, आणि दाबायच्या आधी त्याच्या मुखातनं जे पहिले शब्द बाहेर आले ते शब्दच विलोभनीय होते. तो मला गुरु राया असं म्हणाला. मी गुरु राया असं म्हणाला आणि ते तांब्या, कारण की अडचण आल्यानंतर, कुठलीही अडचण आल्यानंतर जो खरा भक्त असतो त्याच्या मुखातनं जे पहिले शब्द येतात ते शब्द पितांबराच्या मुखातनं आले, गुरु राया. म्हणजे तुझ्याशिवाय मला कोणी तारणार नाही, तू काय संकट माझ्यावरती, की काय परीक्षा आहे माझी आता, की इथे पाणी नाहीये आणि तुम्ही सांगताय पाणी बुडवून आण. म्हणून त्यांनी त्यांचंच नाव घेतलं, तुमची आज्ञा शिरसावंद्य. त्यांनी तांब्या बुडवला, तो बुडला आणि त्यात खरं पाणी आलं. योग सामर्थ्य महाराजांचं आहे का, तर आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. पण हे सगळे त्यांचे शिष्य कसे होते, का पितांबराला एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला, त्याचं कारण पितांबराचं अंतःकरण पूर्णतः वाहिलेलं होतं. त्या अगदी साधा भक्त आहे बरं हा. म्हणजे एकाच वेळेला 2 भक्त महाराजांच्या समोर उभे आहेत. बंकटलाल नखशिखांत श्रीमंत आणि पितांबर अगदी सावधा. म्हणजे तो महाराजांच्या जवळ वावरायचा तेव्हा सुद्धा फाटकं धोतर घालून वावरायचा, इतका गरीब होता. स्वभावाने पण गरीब होता आणि परिस्थितीने पण गरीब होता. पण त्याच्या अंतःकरणामध्ये महाराजांच्या प्रेमाची श्रीमंती मात्र सगळ्यांपेक्षा जास्त होती. लक्षात ठेवा, म्हणून त्याला तो अधिकार मिळाला. ती जहागिरी त्याला मिळाली महाराजांची आध्यात्मिक अधिकाराची, कारण अंतःकरणाने श्रीमंत होता, प्रेम होतं महाराजांवरती. मग गोविंदबुवा टाकळीकरांचे कीर्तन, बरं हे सगळं झालं आणि त्यांनी सांगितलं की जा आता कीर्तनाला जाऊन बसा. हा सगळा प्रसंग झाला आणि महाराज म्हणाले जा आता तुम्ही तिथे कीर्तनाला जाऊन बसा, क्षणभरही इथे गुटमळू नका, मी आता इथे ओढ्यावर ह्या पारावरती बसूनच त्यांचं कीर्तन ऐकतो. म्हणून गोविंदबुवा टाकळीकरांचं कीर्तन, बरं ते सुद्धा गुरु आज्ञा शिरसावंत. महाराजांनी सांगितलं जा, म्हटलं लगेच काही आम्ही इथे बसून ऐकतो ना तुमच्या इथे, तिथे जाऊन बसा सांगितलं. ते दोघं त्या पावली गेले. तिथे जाऊन कीर्तन ऐकायला बसले. इथे गोविंदबुवा टाकळीकरांचं कीर्तन सुरू झालं. त्यांनी हंसगीतेमधला श्लोक घेतलेला होता सुरुवातीचा, पहिल्या स्कंदातला, आणि त्या हंसगीतेतला पहिला श्लोक त्यांनी घेतला पूर्वार्ध, आणि उत्तरार्ध ते बोलणार त्याच्या आधीच त्या पारावर बसलेल्या गजानन महाराजांनी अख्खा पूर्वार्ध मुखोद्गत बोलून दाखवला. तो बोलून दाखवल्यानंतर झटकन गोविंदबुवांनी आपलं कीर्तन थांबवलं, त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा कोणतरी अधिकारी पुरुष असला पाहिजे, हा गोविंदबुवांचा विशेष अधिकार आहे.
हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडे. एवढे प्रसिद्ध, त्या काळामध्ये अतिशय प्रसिद्धी पावलेले कीर्तनकार, पण नुसत्या अर्ध्या श्लोकाच्या उच्चाराने त्यांना कळलं की समोरच्या व्यक्तीचा अधिकार काय असला पाहिजे. म्हणजे हा कोण आगंतुक आहे इथे बसलेला त्यांच्या मनात आलं नाही. हा का मध्ये बोलला असं त्यांच्या मनात आलं नाही. त्या क्षणी त्यांनी कीर्तन थांबवलं आणि त्यांनी महाराजांकडे बघितलं, तेव्हा त्यांना कळलं हा कोणतरी अधिकारी पुरुष. ते त्या पावली तिथे आले, बाहेर तिथे आले आणि त्यांनी हात जोडून महाराजांना सांगितलं आत चालावं. काहीही बोलले नाहीत दुसरं. तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आला, तुम्ही कसं काय ह्याचा उत्तरार्ध बोलला, तुम्हाला पाठ कसा काय वगैरे काही नाही, आत चालावं. स्वतः विनंती केली. असं म्हटल्यावर आता वास्तविक त्यावेळेला ना एक विलोभनीय गोष्ट अशी आहे की महाराज ज्यावेळेला इथे बसलेले होते तेव्हा महाराजांचं लौकिकदृष्ट्या वय हे साधारण 20लं होतं आणि गोविंदबुवा टाकळीकर त्यावेळेला त्यांच्या अशा जवळजवळ 20 वर्षांनी मोठे होते. पण असं असताना सुद्धा गजानन महाराज त्यांना आत चलावे असं म्हटल्यावरती गोविंदा असं एकेरी हाक मारली. गोविंदा, अरे बोलण्यात आणि आपल्या वागण्यात एक वाक्यता ठेवावी. आता तूच सांगितलंस ना, तू इतक्यात प्रतिभा दिले, अवघे ईश्वर व्यापिले, आता बाहेर काही न उरले, मग आईचा हट्ट का. सगळ्या ठिकाणी एकच ईश्वर आहे ना, मी आत आलो काय आणि बाहेर आलो काय, सगळ्या ठिकाणी मीच आहे ना. भागवताचा श्लोक सांगती आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथे करायची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा, पोट भऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी मी इथून ऐकतो. काय संदेश आहे महाराजांचा. प्रत्येक प्रवचन कीर्तनकार करणाऱ्या माणसाने घरामध्ये लिहून ठेवलं पाहिजे. असं इतका तो महत्वाचा आहे, कारण की कथे करायची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा, म्हणजे तू सांगतोस एक आणि वागतोस एक असं असता कामा नये. जे ज्याने सांगावे ते त्याने आचरावे असं समर्थांनी पण सांगितलं. प्रचितीनं बोलणे ते अवघेच कंटाळ वाणे, तोंड पसरून जैसे सुणे रडवून गेले. सुणे म्हणजे कुत्रे. सुणे या शब्दाचा अर्थ कुत्रे असा आहे की ज्याला प्रचिती नाही आणि तो प्रचिती नसताना त्या प्रचितीच्या गोष्टी करतो, तेव्हा ते रडक्या कुत्र्याचा आवाज कसा असतो आपल्याला फार सुरेल असतो तो तसं वाटतं ते त्याचं बोलणं, असं समर्थ म्हणतात. इथे महाराज तेच सांगतायत की जे जे ज्याने सांगावे ते ते त्याने आचरावे, शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही. की तुझे सांगतोयस ना ते प्रतिपादन कर. आत्ताच तू सांगितलंस ना सगळ्या ठिकाणी ईश्वर व्यापून आहे, मग आता बाहेर का करतोय. बरं, हे सगळं झाल्यानंतर महाराजांनी हे सांगितल्यानंतर हा कोण मला उद्देश करणारा, मी किती मोठा कीर्तनकार आहे असला कुठलाही भाव गोविंद बुवांच्या मनात नाही. ते त्या क्षणी त्यांना नमस्कार करून कीर्तन पूर्ण करायला गेले. दुसरा उत्तरार्ध कीर्तनाचा त्यांनी पूर्ण केला आणि पुन्हा महाराजांकडे आले आणि त्यांनी लोकांना बघून सांगितलं की हे चालते बोलते साक्षात पांडुरंग आपल्या शेगावमध्ये आलेले आहेत, शेगावचं भाग्य फळफळलेलं आहे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं. त्यांना ते कळून गेले. याचं कारण ते सिद्ध कीर्तनकार होते, त्यांची स्वतःची साधना होती. नंतर चौथ्या दिवशी माणिक चौकामध्ये सूर्यास्तानंतर पुन्हा बंकटलालाला महाराज भेटले. तो त्यांना घरी घेऊन गेला. घरी घेऊन गेल्यानंतर पुढचा त्याचा चुलत भाऊ बंधू इच्छाराम, तो शंकर भक्त होता. मी मगाशी सांगितलं की त्यांनी इतका आग्रह महाराजांना केला, त्याच्यावर महाराजांनी त्याला उलटीच करून दाखवली डायरेक्ट एकदम. अशा अनेक प्रसंग आहेत महाराजांच्या जीवनामध्ये, पण आपण सगळे न बघता काही काही महत्वाचे प्रसंग बघणार आहोत. अनेक लीला ते करत होते महाराज, पण काही काही लीला इतक्या वैशिष्ट्यपूर्ण केलेल्या आहेत. भगवद्गीतेमध्ये ना भगवंतानी जे उपदेशात्मक श्लोक आहेत, विशेष उपदेशात, त्यातला एक श्लोक आहे फार विशेष आहे. नैनम चिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः. हा भगवंतानी श्लोक सांगितला, पण ह्या सगळ्या संतांनी ना आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कृतीतनं तो श्लोक जगून दाखवला. साईबाबांच्या चरित्रामध्ये बाबांनी तर प्रत्येक शब्दाप्रमाणे एक एक प्रसंग घडवलाय आणि तो जगून दाखवलाय. नैनम चिन्नंती, मला कुणी कापू शकत नाही तशी लीला केलेली आहे. मला कुणी जाळू शकत नाही तशी लीला केलेली आहे. मला कुणी भिजवू शकत नाही तशी लीला केलेली आहे. मला कुणी वाळवू शकत नाही. 4 लीला केलेल्या आहेत. त्या जसं बाबांवरती जेव्हा बोलणं असेल तेव्हा मी जरूर सांगेन. आता आपण महाराजांवर, तसं महाराजांनी पण ह्या श्लोकाप्रमाणे स्वतःला सगळं सिद्ध करून प्रॅक्टिकल परमार्थ, थेरी नाही. आपण काय करतो, आपण नुसती थेरी वाचतो. मी इतकी वर्ष पारायण करतोय, इतकी वर्ष गजानन महाराजांची पोथी वाचतोय, पण माझ्या वृत्तीत बदल का होत नाही. याचं कारण तू ही थेरी आहे, ही सगळी थेरी वाचतोय, पण थेरी वाचल्यानंतर त्याच्यात सांगितलेलं प्रॅक्टिकल आचरणात आणायचं असतं. ते मी करतच नाही.
दही कसं लावायचं ते छान लिहून ठेवलेलं आहे, कसं विरजण असलं पाहिजे, ते बोट कसं फिरवायचं, किती प्रमाण पाहिजे, हे मी रोज वाचतो. पण माझं दही कसं लागतच नाही. अरे कारण तू दही लावतच नाहीस, तू नुसतंच वाचतोस. कृती कधी करणार त्याच्यातली? आम्हाला कृती करायची नसते, आम्हाला वाचून फक्त आम्ही वाचतो. बरं, वाचून प्राप्त काय होतं? अहंकाराची निर्मिती होते बहुतांशी वेळेला. प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या बाबतीत होईल असं नाहीये, पण आपण सावध असलं पाहिजे. माझी झाली आहे इतकी पारायण, 21 असं लोक सांगतात. 21 पारायण. अरे हो, 21 पारायण झाली ना, तू सांगतोस कशाला ती गोष्ट? सांगू नये. परमार्थाचं कधीही दिखावा करायला जाऊ नये, अवडंबर कधीही करू नये. महाराज सगळ्या आता तेच तर प्रसंगात ते सांगणार आहे. गंगागिरी ब्रह्मगिरी महाराजांचा जो प्रसंग घडला ना, त्यांच्या जळत्या पलंगावरचा, तो प्रसंगात तेच सांगतात ते. पण आपण नुसतं चमत्कारावरती अडकतो की काय महाराजांचा चमत्कार एकदम अग्नी प्रज्वलित केला, त्याच्यावरती बसले. त्यांचं सामर्थ्य आहेच, ते योग सामर्थ्यच आहे. आणिमा, लघिमा, मध्यमा, 18 महासिद्धी महाराजांच्या पायी लोळून घेत होत्या. आपण ते वाचतो आणि लगेच सिद्धींची पुस्तकं शोधत बसतो. आणिमा सिद्धी कुठे मिळेल, लघिमा सिद्धी, तुला काय करायची ती आणिमा लघिमा? नाही, शरीर क्षणात शरीर जड करता येतं, क्षणात शरीर हलकं करता येतं. माझे गुरु जेव्हा माझ्या घरी आले होते ना, तेव्हा माझ्या मित्रांनी मला एकदा प्रश्न विचारला, काय रे तुझ्या गुरुंना कधी ध्यानाला बसलेलं बघितलंय का? म्हटलं म्हणजे हा काय प्रश्न आहे? तर म्हटलं हो बघितलेलं आहे. म्हटलं मी त्यांच्या बरोबर ध्यानाला बसायला मी आले. नाही पण तू ते ध्यानाला बसलेत, पण तू त्यांना बघितलंय का? असं म्हणजे तू त्यांच्याबरोबर ध्यानाला न बसता त्यांना कधी ऑब्झर्व केलंय का? त्यांना काय ऑब्झर्व करायचं? म्हटलं ध्यान ही अंतरंग प्रक्रिया आहे, बाहेरनं आपल्याला काय कळणार? आपल्याला काय कळणार आहे? आपल्याला काय अंतरसाक्षीत्व आहे की त्यांना आत त्यांच्या काय चाललंय कळायला? ते त्यांना कळेल आपल्या आत काय चाललंय, आपल्याला नाही कळत. नाही नाही, अरे तुला माहितीये का, जे योगी पुरुष असतात ना, ज्यांचं चांगलं ध्यान लागतं, ते ध्यानाला बसल्यानंतर थोड्या वेळाने हवेत तरंगतात. अरे मी म्हटलं हे बघ, माझे गुरु असे हवेत तरंगताना मी कधी बघितलेलं नाहीये, पण अध्यात्माच्या नावावरती जे हवेत तरंगणारे अनेक लोक आहेत, त्यांना जमिनीवर आणलेले त्यांनी बघितलेलं आहे. हे अध्यात्म नाहीये, लक्षात ठेवा. एखाद वेळेला एखादा संत व्यक्ती, एखादा सिद्ध पुरुष विशेष योजनेच्यासाठी काही वेळेला आपलं योग सामर्थ्य वापरतो आणि त्यांनी एखादी कृती करते, पण हे मुख्य अध्यात्म नाहीये. मला रोज तरंगण्याची सिद्धी प्राप्त झाली, करणार काय तू? रोज तरंगून दिलेत ना खुर्च्या बिर्च्या छान बसायला, त्याच्यावर बसून ध्यान करणार, तरंगून कशाला? काहीतरी आम्ही वाचत बसतो, ते हे नाही, याच्यासाठी महाराज नाही आलेले. म्हणून ते स्पेसिफिक प्रसंग महाराजांनी घेतलेत पोथीमध्ये, की त्याला संदेश द्यायचा आहे की अध्यात्म नक्की काय करायचं असतं. अध्यात्म म्हणजे तो प्रसंग फार सुंदर आहे की खंडू पाटील, तो गावचा पाटील होता, त्याच्या घरी आपण राहतोय याचा कधीही भार न घेता महाराज तिथनं एकदम उठले तारकन अचानक. त्याच्या घरी राहत होते, एकदम अचानक मनात आलं, एकदम उठले आणि सरळ निघून गेले. शंकराची पिंडी, शंकराचं मंदिर, या गोष्टींचं जिथे वास्तव्य आहे तिथे मला जाऊन राहायचंय असं ते म्हणाले. मग राजा जसा जातो तसा राजाबरोबर सगळा परिवार, महाराज गेले त्यांच्याबरोबर, इतरही साधक त्यांच्याबरोबर तिकडे गेले. आणि शंकर पाटलाच्या मळ्यात राहायला गेले. आता तुझ्या मळ्यात राहायला येतो मी असं म्हणाले. दासगणू महाराज असं म्हणतात, समर्थांनी वास केला म्हणून मला क्षेत्र झाला, राजा जाया जाया स्थला तीच होते राजधानी. तो साधा माळा होता, पण तिथे महाराज राहायला गेले तर ते तीर्थक्षेत्रच झालं. बरं, तिथे नेमके महाराज जायला आणि त्याच वेळेला तिथे एक 10-20 गोसावी मळ्यामध्ये राहायला आले. त्यांचा एक म्होरक्या होता, तो ब्रह्मगिरी त्याचं नाव. तो तिथे आला. कृष्णाजी पाटलाच्या भाग्याने महाराज तिथे राहायला गेलेले होते, पण हा ब्रह्मगिरी गोसावी मात्र तिथे त्यांनी स्वतःची जाहिरात केली होती. हे फार मोजके शब्द त्याच्यात वापरलेले आहेत की या ब्रह्मगिरी गोसाव्यांनी स्वतःची जाहिरात केलेली होती. म्हणजे आता जाहिरात करून प्रवचन कीर्तन करणारे काय आता असतात असं नाही, तेव्हा महाराजांच्या काळापासून ते जाहिरात करून, स्वतःची जाहिरात करतात ते. म्हणजे दासनवमीचा उत्सव, समर्थांचा चेहरा एवढा, बाकीच्यांचा एवढा चेहरा. अरे कुणाचा उत्सव आहे नक्की? कोण कुणाचं दास आहे तेच कळत नाही. तसे ते ब्रह्मगिरी होता. ऍडव्हर्टाईज त्यांनी स्वतःची जोरदार केलेली होती. म्हणजे सुंदर वर्णन दासगणू महाराजांनी ते शब्द इतके धमाल योजलेले आहेत. ते असं म्हणतात की शिरापुरीचे आईची तर आम्हा द्यावे तुम्ही त्वरित, हा त्यांना सांगतो कृष्णा पाटलाला की आम्ही तुमच्या इथे, स्वतःच म्हणतो आम्ही तुमच्या इथे इतके महत्कृपेने राहायला आलेलो आहोत, तर तुम्ही आता मला शिरापुरीचं आईची जेवण आणून द्यावं, असं
माझी सेवा करा असं तो सांगतो. ऐच्छिक याचा अर्थ याचना न करता मी काय तुमच्याकडे मागणार नाही, तुम्ही स्वतःहून आणून द्या, त्याला ऐच्छिक असं म्हणतात. आता कृष्णाजी पाटील पण तसा खमके होते ते एकदम, कारण महाराजांच्या सान्निध्यात राहिलेले होते, त्यामुळे त्यांना खरं काय खोटं काय पक्क कळायचं. त्यामुळे ते पण त्याला म्हणाले की शिरापुरी वगैरे काही नाही, आत्ता भाकरी आणलेली आहे, खाणार आहात का तरी विचारलं डायरेक्ट. ते एकदम स्पष्ट आहे, शिरापुरी वगैरे माहिती नाही, आत्ता भाकरी आहे माझ्या बरोबर, खाणार आहात का तुम्ही, पिठलं भाकरी केलेली आहे, हवी असेल तर देतो. आणि गांजा ओढायचा असेल पुढे जाऊन त्यांना गांजा ओढायचा असेल तर इथे चालता बोलता शंकर बसलेला आहे, पाहिजे तेवढा तुला मिळेल असं. आणि मग ते त्यांनी नैनम चिन्नम ती शस्त्राणी नैनम दहती पावका या गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातल्या 23व्या श्लोकावरती प्रवचन करायला सुरुवात केली. आणि त्याच्याकडे अशी त्यांनी काही माणसं जमवलेली असतात. आता दिखाव्याला बोलणारी समाज खूप असतो, त्यामुळे ते होते त्याच्या इथे गेलेले सगळे. महाराजांच्या इथे जे महाराजांना पक्के ओळखणारे होते ते लोक होते, पाटील वगैरे सगळे तिथे होते. आणि ते काय लांब हे त्यांची सगळ्या सोहळा बघत होते की काय मजा चालली. ठीक आहे, करू दे तुझं तुझं तुला बाबा. तो तिथे ते प्रवचन करतोय, नैनम चिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावका, याच्यावरती त्यांनी प्रवचन करायला सुरू. आणि इकडे असा एक प्रसंग घडला, अचानक महाराज ज्या पलंगावरती बसले होते तो बघता बघता एकदम तो पलंग भस्कन भडकला. म्हणजे भडकला म्हणजे एखादा काय काय त्याच्यावरती काय काय लोकांनी त्याच्यावरती तर्क लावून लोक करतात की म्हणे नाही ते चिली मोडत होते, ती बाज होती जुन्या काळातली, ती सुक्या काथ्यानी बांधलेली असल्या कारण त्याच्यावरती चिलमीचा एक तुकडा पडला असेल आणि मग ती पेटली असेल. पण ती अशी जर पेटली तर काथा काय असा एकदम भस्कन पेटत नाही, तो हळूहळू पेटत जातो. पण इथे जो पलंग पेटला तो क्षणात काही कळायच्या चारी बाजूनी ज्वाळा भडकल्या होत्या, एकदम भडकले ज्वाळा. पण महाराज त्या ज्वाळा भडकले, बाजूचे सगळे लोक बाजूला झाले. भास्कर पाटील म्हणाले अहो महाराज खालती उतरा, पलंग पेटलाय. महाराज शांतपणे डोळे मिटून ती चिली मोडत बसले. काही त्यांच्या चेहऱ्यावर आविर्भावच नाही की आपण आगीत बसलेलो, काही नाही. ते चिली मोडतोय शांतपणे पलंगावरती. पुढे म्हणाले तू ब्रह्मगिरी आहे ना, त्याला भगवद्गीता अवगत आहे, त्याला घेऊन ये, ते पलंगावर बसवा माझ्या शेतात. काय ते ब्रह्मगिरीला म्हणाले नैनम चिन्नती शस्त्राणी नैनम दहती पावका, असं महाराज म्हणाले. नैनम दहती पावका, अग्नी काय जाळू शकणार नाही आम्हाला, असं तोच सांगतोय. तू आता बोलतोय त्याला घेऊन ये माझ्या शेजारी बसवा. आता ते भास्कर पाटील काय, ते पाटील लोक सगळे ते दणदणीत काम होतं सगळं एकदम. ते काय पडत्या फळाची ते ब्रह्मगिरी गोसाव्याकडे गेले आणि त्याला म्हणाले तुम्हाला महाराजांनी बोलवलंय. कुठे बोलवलंय? तेव्हा ते पलंगावर बसलेत ना, तिथे जळटाय बघा पलंग, तिथे बोलवलंय. ते ब्रह्मगिरीला वाटलं हा कोण वेडा मनुष्य आहे का काय, म्हणे जळट्या पलंगावर कसं मी येणार. नाही नाही महाराजांनी तुम्हाला बोलवलंय म्हणे. तू येत नाही म्हटलं हे पाटील भास्कर पाटील त्याला ओढून द्यायला लागले की चल तुझं उचकून घेऊन जातो. ते घेऊन गेले त्याला तिथे आणि आता बसवणार ते पलंग. पलंग एवढा पेटलेला होता, भयानक परिस्थिती. महाराज शांतपणे, तो गोसावी म्हणे भीत भीत मी पोट भरे आहे संत, शिरापुरी खाण्यापर्यंत मी आलो झालो गोसावी. सांगून टाकलं माझ्या अपराधाची क्षमा साचकरी शांती धामा, केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकवण्याचा. तुम्हाला मी वेडा म्हणालो याचा मला पश्चाताप होतोय. मी दाती तृण धरून तुम्हाला शरण आलेलो आहे, तुम्ही मला अभय द्या. दाती तृण धरणं म्हणजे एकदम शरण होणं. मग महाराज शांतपणे तिथनं खाली उतरले. आणि गंमत अशी आहे की महाराज जोपर्यंत पलंगावरती होते तोपर्यंत तो अग्नी भडकलेला होता, पण तो पलंग जशाचा तसा होता. जसे महाराज बाजेवरनं खालती उतरले आणि तो अख्खा पलंग जळून खाली पडला आणि रात झाली. असं भगवद्गीतेमध्ये महाभारताच्या युद्धामध्ये युद्ध संपल्यानंतर झालेलं होतं की अर्जुनच्या रथावरती होता ना, तो रथ संपूर्णपणे सगळे युद्ध झाल्यानंतर अर्जुनाला कृष्णाने सांगितलं की ताबडतोब रथ सोडून बाजूला हो. आणि जसं रथ सोडून अर्जुन बाजूला झाला आणि कृष्ण त्या रथावर खाली उतरले, त्या क्षणी तो रथ अग्नीने जळून भस्म केला. म्हणजे तो आधी जळलेलाच होता, राग व्हायची बाकी होतं. तसं इथे झालं होतं, कारण हा अवतार तोच आहे. तिथे कृष्ण होते, इथे गजानन महाराज म्हणून आलेले होते. पण हा प्रसंग घडला का, हे करण्याच्या मागे कारण काय होतं, याच्या मागे मोठा संदेश आहे महाराजांनी दिलेला. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावीण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी आतोनात, तेनेच झाला आहे घात आपल्या या संस्कृतीचा.
हे 18व्या शतकात दासगणू महाराज लिहितायत की नुसते शब्द पांडित्य माजले जगी आतोनात. शब्द पांडित्य, नुसते जड 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 शब्द वापरायचे आणि काहीतरी अध्यात्माच्या नावावरती काही भंपकगिरी सांगत बसतात लोक. काहीतरी अद्भुत गूढ असं काहीतरी क्रिएट करतात, कारण का तर स्वतःला महत्व करण्यासाठी. महाराज ते सांगतात तुम्ही काही करू नका, मी सांगतो तेवढंच करा, माझं नाव घ्या, तुमचं दैव बदलून जाईल. असं कोणी सांगितलं की सांगायचं हा मनुष्य खोटा, याच्याकडे कधी जायचं नाही. याचं कारण दैव हा अननोन फॅक्टर आहे, अननोन, अनाकलनीय. आणि जी गोष्ट अननोन आहे, अनाकलनीय आहे, ती बदलण्याची भाषा करणारा हा भोंदू असतो, लक्षात ठेवा. ते कधी बदलता येत नाही. असं कुठल्याही संतांनी केलेलं नाही. कुठेही गजानन महाराजांनी, साईबाबांनी, अक्कलकोट स्वामींनी मी तुझं भाग्य बदलतो, तुझं प्रारब्ध बदलतो असा कुठेही उच्चार केलेला नाही. प्रारब्धात संत सुद्धा ढवळाढवळ करत नाहीत असं वाक्य आहे. कारण जे करताच येत नाही ते करण्याची भाषा करणारा संत असू शकत नाही. गजानन महाराज ते इथे सांगतात, त्याला म्हणतात की नुसते शब्द पांडित्य माजले जगी आतोनात, तेनेच झाला आहे घात आपल्या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर, गोरक्ष गहिनी साचार, ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती, प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथाने. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी, होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे आणि मना. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी, सार तया माझारी येतुलेही गवसणार. अरे म्हणजे इथपर्यंत आलेला आहेस, तुला गीतेचं ज्ञान आहे, गीता मुखोद्गत आहे, आता उगाच मोठेपणाच्या नादी लागून स्वतःची फसवणूक करून घेऊ नको असं महाराज त्याला. आणि हे त्याला म्हणजे आपण असं म्हणतो की आपण कुठे प्रवचन कीर्तनकार करणार आहोत, आपल्यासाठी थोडं हे आहे, हे प्रवचनकार कीर्तनकार करणाऱ्यांसाठी आहे, त्यांनी बघून घ्यावं असं नाहीये, हे सगळ्यांसाठी आहे. आपल्याला पण हा माज येतो ना, याला माज म्हणतात अध्यात्मामध्ये. आपल्याला आपल्या उपासनेचा एक माज तयार होतो माणसाला. मी एवढा आहे, मी तेवढा आहे, मी असं आहे, मी तसं आहे. त्याला ते सांगतात याच्या नादी लागू नको रे, प्रचिती येणार नाही. येणे अनुमानेची राहिला, त्याने परमार्थ केला तो वाया गेला. प्राणी कष्ट कष्टचे ती मेला, प्रचिती वीड. क्लिअर कट समर्थांनी सांगितलेलं आहे की जे साधना करतोस त्याचा नुसता अनुमानाने राहू नकोस, त्याची प्रचिती आली पाहिजे. ती प्रचिती घेण्याचा प्रयत्न कर. उगाच बाह्य दिखाव्याला लोकांना समोर सांगण्यासाठी साधना करू नको. तुझी गीता तोंडपाठ आहे, चांगली गोष्ट आहे, कठीण गोष्ट पण आहे. गीता तोंडपाठ असणं ही सामान्य गोष्ट नाही, 700 श्लोक पाठ असणं. पण नुसतं पाठ केलं त्याच्या आविर्भावात राहू नकोस. माझी पाठ आहे, तुझी पाठ असून करायचं काय? तसं आचरणात आलं काही तू दाखवू शकणार असशील तर त्या पाठ असण्याला किंमत आहे. नाही तर स्वतःला तरी सावर, साधना कर. पण आपण जी साधना करतो ती लोकांना दाखवायला लावू नको, दिखावा करू नका साधनेचा. आपली साधना कोणतरी बघितली पाहिजे, त्यांनी अप्रिशिएट केलं पाहिजे, लोकांनी म्हटलं पाहिजे की हे काय साधक आहेत. याच्यासाठी साधना करायची नसते, ईश्वर प्राप्तीसाठी करायची असते. डोंगरे महाराज होते ना, त्यांनी इतकी सुंदर कथा सांगितली ती या विषयावरती की एक गोपी, तर कृष्ण काय बाललीला करताना ते भयंकर व्रात्य होते आणि चोऱ्या करणं हा त्यांचा स्थायी भाव होता, लोणी चोरणं. इतक्या किटलेल्या होत्या काही गोपी. ते एकदा एका गोपीने कृष्णाला पकडलं लोणी खाताना, रंगे हात आपल्या भाषेमध्ये, आणि तिने पकडलं आणि त्याला बांधून ठेवलं. आता इतकं त्याला गच्च बांधायला गेली, कारण तू थांब, तुला मी तर बांधते आणि तुझ्या आईला घेऊन येते यशोदेला. दरवेळेला आम्ही तुला तुझी तक्रार घेऊन जातो आणि दरवेळेला तू सुटतोस आणि आम्ही खोट्यात पडतो आणि ती आम्हाला दाखवते. आता तुला मी पकडलंय रंग्यात, तुला इथे बांधते, तुझ्या आईला घेऊन येते की हा बघा माझ्या घरामध्ये घुसला होता लोणी चोरायला. तर तेव्हा तो कृष्ण, आता कृष्ण आहे तो, त्यातून तो बाल, तो तिला म्हणतो तू मला बांधणार आहेस असं विचारतो. प्रश्न, तू मला बांधणार आहेस असं विचारतो. ते म्हणते हो मग बांधणार आहे मी तुला, बांध बघू. ती काय लगेच दोरी आणते, ते उकळीला गच्च बांधते त्याला, आणि इतकी गच्च बांधते तर गच्च बांधल्यानंतर हा इतका बनेला आहे कृष्ण, तो इतका केविलवाणा चेहरा करतो आणि तिला म्हणतो काय असं काय बांधते, मला वळ उठते हातावरती. तर ती आता किती रागावलेली असली तरी तिचं प्रेम आहे त्याच्यावरती, त्यामुळे तिचं स्वतः नाही थोडं जास्त बांधलंय म्हणून ती काय करते, थोडं बंधन ढिलं करते. आणि आता थांब, आता तुला बघते असं म्हणून ती जाते यशोदेला आणायला आणि यशोदेला सांगते तुझ्या कृष्णाला मी बांधलेला आहे, तू चल आता बघायला. आणि सगळे तिच्या बरोबर येतात आणि ती अगदी आनंदाने येते की आता खरं काय ते कळेल, आता याला बांधलाय, आता मी याचं पितळ उघडं करते सगळ्यांसमोर. म्हणून ती येते आणि सांगते यशोदेला हा बघ तुझा कृष्ण बांधलाय.
म्हणून ती बघते, यशोदा म्हणते कुठे आहे माझा कृष्ण, कुणाला बांधलायस तू, म्हणून ती बघते तेव्हा नुसती दोरी पडलेली असते, हा पसार. तिची इतकी फजिती होते, रडायलाच लागते ती. इकडे यशोदा तिला बोलते, उगाच माझ्या मुलावरती आळ घेता तुम्ही सगळेजण, तो काही असं करून ती जाते चिडून. या सगळ्या गोपी पण तिला बोलतात, काहीतरी उगाच सांगते, कृष्णाला बांधून ठेवल्यावर काय, कृष्णाला बांधणं सोपं आहे का असं, ते सगळे निघून जातात. तिची फजिती होते सगळ्यांसमोर, ती रडत बसते तिथे. रडत बसल्यावरती सगळे गेल्यानंतर हळूच कृष्ण मागे लपलेला असतो, तो येतो आणि तिचे डोळे पुसायला जातो. ती चल हाताला बाजूला हो, कशाला आलायस आता, माझी फजिती करायला लपला होतास ना, म्हणे मी तुला बांधलं होतं तर गेलास कशाला. तर तो इतका बनेल आहे तोंड, जाऊ द्या आता सगळं झालं, सोडून द्या आता, सोडून द्या, हे सगळं तुझ्या माझ्या मधलं आहे की नाही, तर आता मी काय करू असं तुला. तर ती म्हणते मी काय करणार, म्हणे तुला मी चांगलं बांधलं होतं तर तू पळून गेलास. तर तो म्हणतो की तुला मला नीट बांधता आलं नाही, बांधायचं कसं मी तुला शिकवतो, असं म्हणून तो काय करतो, तो म्हणतो आता मी तुला बांधतो, असं म्हणून तो तीच दोरी घेतो आणि त्या गोपीला इतकं गच्च बांधतो, इतकं गच्च, आणि गच्च बांधतो. आणि ती म्हणते अरे काय करतोयस, काय एवढं गच्च बांधतात का, सोड बघू थोडं. तो म्हणतो अजिबात नाही, भक्त जेव्हा देवाला बांधतो ना तेव्हा त्याचं बंधन थोडं ढील असतं, पण देव जेव्हा भक्ताला बांधतो ना तेव्हा कधी ढिला नाही, गच्च बांधतो असतो, गच्च बांधतो आणि तो निघून जातो. हा प्रसंग इथे संपतो. याच्यावर डोंगरे महाराज असं मान येते की या प्रसंगात आपल्याला शिकवलेलं काय आहे. पहिली मुख्य गोष्ट, एक तर देवाला बांधता येत नाही, मी देवाला बांधलं आहे असं जेव्हा मला वाटतं तेव्हाच समजायचं तो बांधला गेलेला नाहीये, कारण मी बांधला हा अहंकार तिथे असतो. त्यातून जर का महत् कृपेनी, गुरूंच्या कृपेनी आपल्या साधना फळास आली आणि आपल्याला सहजगत्या कृष्ण असा हाती लागला, तर ते इतरांना सांगायला जाऊ नये की मला कृष्ण प्राप्त झालेला आहे, कारण मी इतरांना जेव्हा सांगायला जातो ना तेव्हा हाती आलेला कृष्ण निसटतो, हे ते सांगतात. दिखावा करायला जायचं नाही साधनेचा. ते इथे गजानन महाराज सांगतायत की दिखावा करू नकोस त्याचा, जे तुला प्राप्त आहे ना ते आचरणात आणण्याचा प्रयत्न कर आणि लोकांना साधना सांग. कधी सांगशील, जेव्हा तू साधना करशील तेव्हा. लोक स्वतःच साधना करत नाहीत आणि साधनेबद्दल बोलत असतात. नित्य जागृत असलं पाहिजे असं सांगणारा मनुष्य स्वतः कधी जागृत नसतो साधनेच्या बाबतीत, डिंब साधना करत नसतो. असं होता का म्हणे, महाराज आपल्याला ते सांगतात. आता ब्रह्मगिरीला तो उपदेश केला म्हणजे त्याच्यासाठी केलाय, म्हणजे आपण कुठे कीर्तनकार आहोत, आपण कुठे प्रवचनकार आहोत, अरे असं नाहीये. इथे बसूनच जो बोलतो तो फक्त कीर्तनकार प्रवचनकार नसतो. मी ज्यावेळेला ही पोथी वाचतो ना माझ्या घरामध्ये, त्याला जेव्हा मी ती मी वाचतोय त्यावेळेला वक्ता मी आहे आणि वाचताना मीच ऐकतोय तेव्हा श्रोता पण मीच आहे. त्या ह्याला धरूनच समर्थाने असं म्हटलेलं आहे, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. मीच आहे, तो वाचणाराही मीच आहे, ऐकणाराही मीच आहे. त्यावेळी तो उपदेश मलाच आहे. मी जेव्हा ही पोथी वाचेन तेव्हा उपदेश कुणासाठी आहे. मी जर काही पोथी आता वाचतोय तर ब्रह्मगिरीचा हा प्रसंग वाचल्यानंतर हा उपदेश कोणाला आहे, मला आहे, मी वाचतोय, मला उपदेश आहे. येथ बोल नाही जनाचं हे अवघे आपण असं, हे आपल्यासाठी असतं, इतरांसाठी नाही. आपला सगळा परमार्थ इतरांना दाखवण्यासाठी असतो, इतरांना सांगण्यासाठी असतो. एकनाथ महाराजांकडे ना एकदा एक बाई कीर्तनाला आल्या होत्या. एकनाथ महाराज कीर्तन करत होते आणि त्या बाई समोर बसायच्या कीर्तनाला. आणि कीर्तन झालं आणि एकनाथ महाराजांना नमस्कार करायला गेले आणि नमस्कार करताना महाराजांना असं म्हणाल्या की म्हणे मी उद्या आमच्या ह्यांना पाठवणार आहे कीर्तनाला. तर त्या अशा एकदम तीव्रतेने म्हणाल्या. तर एकनाथ महाराज म्हणाले मग पाठवा, त्यात काय एवढं, पण उद्या मी येणार नाही, उद्या त्यांना पाठवणार आहे, जरा 4 गोष्टी त्यांना सांगा असं. आता ते एकनाथ महाराज ठीक आहे म्हणाले, ठीक आहे पाठवा त्यांना. तर दुसऱ्या दिवशी ते गृहस्थ त्यांचे यजमान, त्या बाई आल्या नव्हत्या, ते यजमान आले, ते 4-5 दिवस आले. मग ते पण नमस्कार करताना म्हणाले की बरे आता 4 दिवस मी आलोय, आता मी आमच्या हिला पाठवणार आहे. तर महाराज म्हणजे काय चाललंय यांचं दोघांचं. तर महाराज म्हणे असं का तुम्ही आळीपाळीनी काय येता. तर म्हणे नाही काय असतं की आमच्या घरात माझी नातवंड आहेत त्यामुळे त्यांना सांभाळायचं असतं, त्यामुळे कधी मी येतो कधी ती येते. तर महाराज इतके खळखळून हसले. तर शेजारच्या माणसाने विचारलं एकनाथ महाराज तुम्ही एवढे हसताय का. तर दोघंही उभे येतात, रोज येऊन मला सांगतात की मी आज ह्यांना पाठवणार आहे, यांना जरा 4 सांडपणाच्या गोष्टी सांगा. आणि त्या आला की ते सांगतात मी आज यजमानाला पाठवणार आहे, त्यांना 4 सांडपणाच्या गोष्टी सांगा. लोकांना हे कळतच नाही की अरे सगळा परमार्थ इतरांसाठी नाही तुझ्यासाठी आहे. हे जो बोल नाही जनाचं हे अवघे आपणच, स्वतःसाठी आहे ते लोकांना सांगण्यासाठी आहे का. महाराज ते आपल्याला सांगतात. कितीतरी सुंदर प्रसंग, गोविंद बुवांचाच त्यांचा स्वतःचा घोडा, तो इतका प्रसंग सुंदर आहे की तो इतका द्वाड होता घोडा, म्हणजे तो किती द्वाड असेल तर तो नुसता उभा असेल आणि बाजूला कुणी गेलं तर हा पटकन घोडा चावायचा त्याला, इतकं तो घोडा भयंकर चावतो लक्षात.
लचकाच काढतो घोडा चावतो तेव्हा. तू जाता येता चावायचा, पटकन असं उभा एखाद्याला लाथ मारून पाडायचा, असं काहीतरी भयंकर उद्योग तो द्वारच होता घोडा. बरं हे त्या काळामधलं, त्या काळामध्ये प्रवासाची जी साधनं होती, बैलगाडी, ती एकदम मजेशीर साधनं होती. तुम्हाला ते पूर्वी शिर्डीला सलग जाता यायचं नाही, कोपरगावला उतरून जावं लागायचं. कोपरगाव ते शिर्डी वाहनाची जी व्यवस्था होती ना, ती इतकी मजेशीर होती की कोपरगावहून शिर्डीला जायचं असेल तर तिथे वाहनाची सोय म्हणजे रेड्यावरनं जायला लागायचं बसून, म्हशीवरनं किंवा रेड्यावरनं. तसं हे आता गोविंद बुवा त्या काळामधले होते, तर त्यांचे ते श्रीमंत होते तसे, तर त्यांचा स्वतःचा घोडा होता आणि ते त्या घोड्यावर सगळीकडे घोड्यावरनं प्रवास करायचे. त्या दिवशी एकदा आले तिथे शेगावमध्ये आणि ते त्याचे साखळदंड आणायला विसरले. मग ते कसं बसं त्यांना ते दोऱ्यांनी बांधून त्यांनी त्या देवळाबाहेर त्यांना थांबवलं आणि कीर्तनाला आले. ते कीर्तनाला आल्यानंतर आता तो घोडा बाहेर बांधलेला, तर कीर्तन झाल्यानंतर मध्ये मध्ये जाऊन बघायचे की आधी काही उद्योग केलेले नाहीत ना बाबा, आहे ना व्यवस्थित. तो काय काहीतरी लाथा झाडत असायचा, ओरडत असायचा, तो काहीतरी उद्योग करायचा, तो वाढच होता. आणि एकदा त्या वेळेला ते कीर्तन चालू होतं, हा घोडा बाहेर बांधलेला आणि महाराज तिकडनं आले आणि एक भजन म्हणत आले, जे भजन त्यांचं गुरुमंत्र म्हणून आपण घेतो, गण गण गणात बोते. तो दोन अर्थी आहे, काही ठिकाणी गणी गण गणात बोते असा आहे आणि काही ठिकाणी गण गण गणात बोते असा आहे. हा फक्त शब्दांचा भेद आहे, अर्थ एकच आहे त्याचा. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच आहे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहुनी नाही भिन्न, हे सुचवा या कारण गणात हा शब्द असे. गणी गण गणात असं ते म्हणतात. गणी याचा अर्थ जीवात्मा, गणात गण म्हणजे ब्रह्म आणि गणात बोते म्हणजे सगळ्या ठिकाणी तो व्यापून राहिलेला आहे असं त्यांना सांगितलं. गणी गण गणात बोते. गजानन महाराज गणी गण गणात बोते असं म्हणायचे. अक्कलकोट स्वामी म्हणायचे, जे पिंडी तेच ब्रह्मांडी, ते ब्रह्मांडी तेच पिंडी असं. ही पिंड देह म्हणजे, या पिंडामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडात आहे, जे ब्रह्मांडात आहे तेच या पिंडीमध्ये आहे. म्हणजे काय, चैतन्य तत्व, आत्मतत्व. तेच गजानन महाराज गणी गण गणात बोते या शब्दोच्चाराने सांगत होते. त्याचा उच्चार करत हे जाऊन त्या घोड्याच्या पायामध्ये झोपले, चार कुरांच्या मध्ये. आता संतांचं अनुकरण करायचं असेल तर असं आपण करून बघा. हे आपल्याच्याने शक्य होणार. आपण काय करतो, आपण फक्त त्यांचं आवश्यक असलेलं अनुकरण करतो. अक्कलकोट स्वामींना काय आवडायचं, कांदा भजी. कारण आता अक्कलकोट स्वामींचे पदार्थ जेवढे इंटरेस्टिंग आहेत, आवडणारे त्यांचे, त्यांनी आपल्या सगळ्यांचा विचार केला आणि त्यांची आवड जपलेली आहे. त्यांचे आवडते पदार्थ सांगू का, कांदा भजी, कांदा पोहे, फरसाण, बिसनाचा लाडू, पुरणाची पोळी, विड्याचं पान, डाळिंबाचं फळ. इंटरेस्टिंग आहेत सगळे. आपण तेवढंच फक्त स्वामींना अर्पण करतो. मी दिलं स्वामींना असं, त्याच्यात पण मी दिलं वरायचं असतं. त्यांना ते नाही आवडायचं, तो बाह्य उपचार आहे, ती त्यांचा एक विरंगुळा होता. त्यांना जे आवडायचं ना ते मी केलं पाहिजे, ते मी करत नाही. कलावती आई होत्या ना, लहान असताना सिद्धारूढ स्वामींच्या आश्रमात होत्या, लहान होत्या त्या. तर तिथे कृष्णाला मोठा मोठा नैवेद्य, भोग म्हणायचे तिकडे, तर कृष्णाला मोठा मोठा नैवेद्य अर्पण करायचं. तर एक दिवस आईने सांगितलं मी नैवेद्य अर्पण कर, आणि नैवेद्य अर्पण करायचे, नैवेद्य दाखवायचे नाही. म्हणजे असं ताट घ्यायचं, देवासमोर ठेवायचं, पाणी फिरवायचं, पहिले ते चौकोन काढायचं का आयत काढायचं का गोल काढायचं, इथेच आम्ही अडकलेलो असतो. गुरुजी सांगतात अरे गोल नाही काढायचा, आयत नाही, चौक असं. ते अरे ते तू पहिले ठेव रे श्रद्धेने, ते एक शास्त्र आहे, तो एक उपचार आहे, तो नाही जमला तरी काही हरकत नाहीये. आणि नैवेद्य दाखवू नकोस रे, अर्पण कर. दाखवायचं काय नैवेद्य, आपल्याला असं जेवायला बोलवलं आणि ताट असं सजवलं, ठेवलं, दाखवलं, झालं ना, चल हो. असं चालेल? काही भाव भिव आहे का नाही त्याच्यामध्ये? अर्पण करत असतं देवाला, अर्पण, नैवेद्य अर्पण करायचंय त्याला. बरोबर, आपण काय करणार अर्पण, त्याच त्याला अर्पण करतोय. पत्रम पुष्पम फलम तोयम, काय निर्माण केलंय मी, सगळं त्याचं आहे, त्याची जहागिरी आहे, त्यातलंच उष्ण घेऊन मी त्याला देतो आणि आविर्भाव असा की मी दिलं असं. तू काय देणार? तुला जे शरीर दिलं ना ते पण तुझ्या हातात नाहीये, ते पण जायचं एका दिवशी त्याच्या इच्छेने, ते तुझ्या इच्छेने राहणार पण नाही आणि ते काहीच तुझं नाहीये, तर कशाला गर्व. त्या आई मला मी आज करणार नैवेद्य, मी आज अर्पण करणार. त्यांना एवढं कौतुक वाटलं की एवढी छोटी 8 वर्षाची मुलगी तू काय करणार नैवेद्य, मी करणार असं मला. ठीक आहे, सिद्धारूढ स्वामी मला करू दे तिला नैवेद्य. म्हणून दुसऱ्या दिवशी घेऊन आल्या. छान एखादं एक असं छान वाडगं होतं, त्याच्यामध्ये झाकलेलं होतं, त्याच्यावरती एक बेलाचं पान ठेवलेलं होतं आणि ते असं घेऊन आल्या आरतीच्या वेळेला.
त्या यमू अक्के होत्या, त्यांनी विचारलं, यमू अक्का म्हणून तिथल्या होत्या, त्यांनी विचारलं, अगं बाळ हे काय आणलंयस, नैवेद्य कुठं आहे, हे नैवेद्याचं ताट कुठं आहे, कारण त्यांना ती सवय होती असं सागर संगीत आणलेलं, पुरणपोळी भात भाजी सगळं, ते असं छोटं वाडगं घेऊन आली एकदम. ते हे कुठे नैवेद्य, हा काय नैवेद्य म्हणे, हे काय केलंयस म्हणे. म्हणून ते पान काढून बघितलं, केळीचं पान वर ठेवलेलं, तर आतमध्ये लोण्याचा गोळा होता, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलेलं होतं. तर म्हणे हे काय, लोण्याचा गोळा, एवढाच नैवेद्य. 8 वर्षाच्या कलावती आई आहेत त्या, पटकन मला यमू अक्का, इतके दिवस तुम्ही कृष्णाला जो नैवेद्य अर्पण करायचा ना, जो तुम्हाला आवडतो, मी जो आणलाय ना, जो कृष्णाला आवडतो, हे आपल्याला शिकवतात गजानन महाराज इथे सुद्धा. वेगवेगळे त्यांना काय आवडतं ते आपण केलं पाहिजे. आपण त्याचं अनुकरण करू शकत नाही, तर महाराजांचं काय अनुकरण करणार आपण महाराजांचं अनुकरण काय करणार, ते चिलिम नाही का ओढायचे बस ओढायला, महाराज चिलिम ओढायचे, त्यांना चालतं. अरे मग महाराज गटारातलं पाणी पण पित होते, ते पण पी. मी एकदा अंधेरीला गेलो होतो, अंधेरीला लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये वालावलकरांचा मठ आहे, अक्कलकोट स्वामींचा, खूप जुना, जे स्वामी स्वतः असताना तो बांधलेला मठ आहे. आता त्या मठामध्ये ना असं काय 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 ठिकाणचे नियम असतात. आता त्या मठात असा नियम आहे, बाहेर पाटी लावलेली आहे की गाभाऱ्यात दर्शन घ्यायचं असेल तर सोहळ्यामध्येच घ्यावं आणि भारतीय पोशाखात दर्शन घ्यावं, तिथे लिहिलेलं. 3/4 चड्ड्या, 1/2 चड्ड्या, असं चक्क लिहिलंय तिथे, हे घालून दर्शन घेऊ नये असं लिहिलेलं आहे. आता तिथला नियम आहे. तर तिथे आम्ही गेलो होतो दर्शनाला, आणि तिथे एक ग्रुप आला होता मुलांचा, तर त्यांची थोडी खरखर झाली, कारण त्या सगळ्या मुलं मुली जीन्स घालून आलेल्या होत्या, त्या मुलींना आत जाता येत नव्हतं. त्या एकदम खावल्या तिथे की असं कसं, अमुक तमुक वगैरे असे कुणी नियम केले वगैरे, काय त्यांचं तिथे चाललेलं होतं. त्यातला एक महाभाग मुलगा त्यांच्याशी वाद घालत होता तिथल्या सेवेकराशी, आणि तो पटकन असं बोलून गेला की तुम्ही आम्हाला सांगता हाफ पॅन्ट घालायची नाही, जीन्स घालायची नाही, हे नाही घालायचं, ते नाही घालायचं, पण म्हणजे ज्यांचा तो गाभारा आहे, ज्यांचं ते बसले तिथे, ते स्वतः विवस्त्र बसले, ते चालतं का, असं तो पटकन बोलून गेला. कारण ते दिगंबर अवस्थेत असतात स्वामी. असं म्हटलं की तिथे एक आजोबा बसले होते खालती, ते एकदम उठले आणि त्याच्या पाठीवरती त्याच्या शाबासकी दिली, शाबास, बरोबर बोलला असतो की बरोबर आहे की तुम्हाला हे सगळे नियम का, ते आतमध्ये बसले ते दिगंबर अवस्थेमध्ये, एक काम कर म्हणे, अर्धी चड्डी पण नको, 3/4 पण नकोस, तू त्यांच्यासारखा विवस्त्र ये, तुला डायरेक्ट गाभाऱ्यात नेतो असं म्हणाले. आहे हिंमत येण्याची. आपण कुणाशी बरोबरी करणार आहोत, त्यांच्याशी बरोबरी, नियम आहे ना, नाही नाही घालायचं. युनिफॉर्म आहे की नाही, युनिफॉर्म असतो की नाही, आमच्या संस्कृतीचा तो युनिफॉर्म आहे, आणि तो आम्ही गर्वाने पाळला पाहिजे. आपण त्याच्यावरती टीका करत बसतो. कोर्टात गेल्यानंतर एखादा मला मनुष्य जज समोर की मी छपरी टी शर्ट बिशर्ट घालून असं येईल, चड्डी घालून, लढ केस चालेल, नाही नाही, तिथे ते रेप्युटेशन आहे, डिग्निटी आहे, युनिफॉर्म आहे, ही आमची डिग्निटी आहे, इथे सोळ्याने द्यायला पाहिजे, इथे ह्याच पेशावर आलं पाहिजे, हे बिरेज केलं पाहिजे. संत सांगत असतात, आम्ही ती बरोबरी करतो. जे नाही घ्यायचं ते घेऊन ठेवतो, जे घ्यायचं ते घेत नाही, जे अनुकरण करायचं ते करत नाही, जे अनुशीलन करायचं ते करत नाही. काहीतरी भलतच ते जाऊन, आता प्रसंग असा जाऊन ते घोड्याखाली झोपले, तो घोडा शांतच झाला एकदम, हे गणी गण गणा तर ते भजन चाललंय आणि तो घोड्याखाली झोपले, तो शांत झाला. यांचं कीर्तन इथे संपलं, ते झोपायला गेले होते, त्यांना मध्ये मध्ये उठून यायची सवय होती सारखी गोविंद बुवांना की हा काय करतोय बघायला. कधी कधी तो शांत असायचा, पण त्यांना कळलं की आता हा विलक्षण पद्धतीने शांत आहे घोडा, काहीच हालचाल करत नाहीये. म्हणून ते बाहेर आले, बाहेर येऊन बघितलं तर एक विलक्षण दृश्य की हा शांतपणे उभा आहे, घोडा काही हालचाल करत नाहीये, आणि त्यांच्या 4 खुरामध्ये कोणतरी झोपलेलं, एक उंच पुरा मनुष्य झोपलेला होता कुशीवरती, आणि तोंडाने भजन चाललंय, गणी गण गणाचं बोल, आणि ते भजन चाललेलं होतं. जवळ जाऊन बघितलं तेव्हा त्यांना कळलं गजानन महाराज झोपले त्याच्या पायाशी. प्रसंग एक विलोमधी आहे, कारण हे त्यांचं असं कोण जाऊन झोपेल घोड्याच्या, आपण लांब पण फिरणार नाही त्याच्या, तर ते जाऊन झोपले तिथे. हे त्यांचं सामर्थ्य आहे, योग सामर्थ्य आहे त्यांचं. पण या कथेत ना आम्हाला घेण्यासारखं काय आहे की गोविंदराव टाकळकरांचा घोडा जसा द्वाड होता ना, की ज्याच्यामध्ये महाराज जाऊन झोपले आणि तो शांत झाला, तसा अतिशय द्वार घोडा आणि त्याहीपेक्षा जास्त अवखळ असा घोडा आपल्या जवळ आहे, तो म्हणजे आपलं मन. आणि त्या मन रूपी घोड्याला शिवरूपातील महाराजांचा जर का उपदेश समजला तर तोही त्या घोड्यासारखा शांत होतो. आणि त्याच्या 4 खुरांमध्ये जसे महाराज जाऊन झोपले ना, तसे आपल्या अंतःकरणामध्ये जर का महाराजांना आपण वसवलं तर आपला हा मनरूपी घोडा पण शांत झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात. पण तसं महाराजांना आत ठेवलं पाहिजे. आपण महाराजांना फक्त बाह्य स्वरूपामध्ये ठेवतो, ते जास्त जवळ आपल्याला नको असतात. आपल्या संसारात संतांनी ढवळाढवळ केलेली आपल्याला चालत नसते, कारण आपला संसार आपल्या इच्छेने चालावा असं आपल्याला वाटत असतं, म्हणून आपण आपल्या इच्छा पण त्यांच्यावर लादत असतो.
मी उपासनेला बसलो, मी ही पोथी वाचायला मी आधीच संकल्प सोडतो की माझं हे होण्यासाठी मी ही पोथी वाचतो आहे. नाही झालं तर, कारण करणं तुझ्या हातात आहे, होणं तुझ्या हातात नाहीये. देवाकडे मागूच नये असं बिलकुलच नाही. असे कुठलेही संत सांगत नाही देवाकडे मागू नये. देवाकडे मागण्यात अडचणच नाहीये. अडचण आहे मागितल्यानंतर पुढच्या भागामध्ये. मागितल्यानंतर त्यांनी काय द्यायचं, त्यांनी कधी द्यायचं, त्यांनी किती द्यायचं, त्यांनी कसं द्यायचं, त्यांनी मलाच द्यायचं हे मीच ठरवायला लागतो, तेव्हा अडचण असते. तू नको ठरवूस ते. तू मागायचं काम केलंस ना, मागितलंस, ठीक आहे, सोडून दे, आता मी बघीन काय करायचं. आम्ही ते पण तेच ठरवतो आम्ही. मी हे मागितलंय, माझं हे मिळालं पाहिजे. असं का करू नये तुम्हाला मी सांगतो. जर का अशी कुठलीही कामना मनात ठेवून मी उपासना केली आणि येणं कारणाने ती कामना समजा पूर्णपणे फळत्वास नाही गेली तर माझी श्रद्धा डळमळीत होते, लक्षात ठेवा. पण प्रारब्ध नावाची गोष्ट आहे ना, देह हा प्रारब्धाधीन आहे. मी देहाशी संबंधित आहे, देह हा प्रारब्धाच्या अधीन आहे. त्यामुळे देहाशी संबंधित असलेल्या गोष्टी या प्रारब्धाला धरूनच चालणार आहेत. संत त्या ढवळाढवळ करत नाहीत, पण तुझ्या योग्यतेनुसार येणाऱ्या प्रारब्धामध्ये काही संकट असतील तर त्याला फेस करण्याची शक्ती अंतरातनं वाढवून देतात. हे सद्गुरूंचं काम असतं. त्याच्यासाठीच ही पोथी आपल्या समोर आहे की त्याचा एक आधार आपल्याला असतो. पण फक्त ती वाचायची आणि सोडून द्यायची असं नाही करता कामा. आपण वाचतो आणि फारसं मनात ठेवत नाही, कारण ती कृतीत येत नाही. त्यांनी किती चमत्कार केले, त्यांनी कसे चमत्कार केले, ते खरे होते का खोटे होते, आपल्याला असं काहीच चमत्कार घडत नाही असं आपल्याला वाटत राहतं. पण चमत्कार हे काही कृपेचा प्रांत नाहीये. एखाद्या बाबतीत काही ऐहिक गोष्ट अचानक प्राप्त होणं म्हणजे काही चमत्कार आहे अशातला नाहीये. संसारामध्ये पूर्णपणे आपलं रत असलेलं अंतःकरण थोड्या वेळ तरी अंतःकरण ईश्वराच्या अधीन होऊन राहणं हे जेव्हा होतं तोच मोठा चमत्कार असतो सद्गुरूंनी आपल्या बाबतीत केलेला. ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार काय असणार. बाकीचे चमत्कार असतात ते यथायोग्य पद्धतीने आपल्या प्रारब्धानुसार आणि त्यांच्या कृपेनुसार घडत असतात. तसे ह्या पोथीमध्ये सुद्धा अनेक चमत्कार महाराजांनी घडवून दाखवलेले, ते त्यांचं योग सामर्थ्य आहे. पण तसे आपल्याच बाबतीत कधी घडले आपण त्याची वाट बघत बसतो. तसं आपल्या गुरुचरित्रामध्ये नाही का दिलेलं आहे घेवड्याचा प्रसंग 18व्या अध्याय. आपण तो किती प्रेमाने लोक तो अध्याय वाचतात का, तर त्याचा तो अध्याय वाचला की आर्थिक संकट दूर होतं असं सांगितलं होतही असेल, त्याच्याबद्दल काही तक्रार नाहीये. ज्याला तो अनुभव असेल तसं होतही असेल, पण त्याच्यातनं तो संदेश नाहीये दिलेला. मग आपण फक्त त्या उपाधीमध्ये अडवतो. कारण का, तर तो तिथे घेवड्याचा रोप त्यांनी उपटलं म्हणून दत्तात्रयांना घेवड्याचीच भाजी आवडते असं मीच ठरवून टाकलेलं आहे. म्हणून देवाला काय आवडतं हे मी ठरवतो, तू नको ठरवूस. अरे सगळं त्याच आहे बनवलेलं, सगळं पत्रम पुष्पम फलम तोयम, सगळ्याचा निर्माता तो आहे. त्याला हे आवडतं ते आवडत नाही असं काय आहे, सगळंच त्याला आवडतं. प्रश्न त्याच्या आवडीचा नाहीच आहे, प्रश्न तुझा आहे, तुझ्या निवडीचा आहे, त्याच्या आवडीचा नाहीये. अरे ह्या सगळ्या पोथींमधनं अजून कितीतरी सुंदर सुंदर प्रसंग याच्यामध्ये आहेत. म्हणजे पितांबराचा प्रसंग मी सुरुवातीला सांगितलं की पितांबर हे एकदम सुंदर कॅरेक्टर गजानन महाराजांच्या संपूर्ण लीला प्रसंगामधलं फार महत्वाचं व्यक्तिमत्व. त्याचं कारण त्याला आध्यात्मिक उत्तराधिकार दिले महाराजांनी. महाराजांनी अनेकांना अनेक दिलं, पण पितांबराला आध्यात्मिक अधिकार दिले, त्याला कार्य करायची प्रेरणा दिली, अंश म्हणून त्याला पुढे नेमलं. उत्तराधिकारी ज्याला म्हटलं होतं ते पितांबर होते गजानन महाराजांचे. म्हणजे तो प्रसंग खूप छान आहे की एक शिंपी होता, तो साधा शिंपी होता आणि महाराजांची सगळी बाह्य सेवा पण तो करायचा. म्हणजे त्यांची खोली काढणं, केर काढणं, त्यांची बिछाना लावणं, हे सगळ्या गोष्टी तो करायचा. आणि एकदा तो असाच केर काढत होता, अतिशय साधा आणि भोळा भाविक भक्त, कधीही पुढे पुढे न करणारा, अजिबात नाही. ते एकदम महाराजांच्याकडे एकदा केर काढत होता. केर काढता काढता महाराज त्याला म्हणाले, अरे पितांबर तुझं धोतर किती फाटकं तुटकं आहे रे म्हणे, तुझं नाव मात्र पितांबर आणि नेसतोस फाटकं धोतर, असं महाराज त्याला म्हणाले. थोडं उपरोधाने म्हणाले. आणि हे पाहून तुला लोक हसतात, तुझी टिंगल करतात. त्याऐवजी तू एक काम कर बघू, मी हा दुपट्टा तुला नेसाला, दुपेटा तुला नेसाला देतो असं म्हणून त्यांनी स्वतः जवळची एक छाटी होती अशी गुंडाळायची, ती त्याला दिली, ही तू नेस. आणि काही अनुमान न करता नेस, कारण त्यांनाही माहिती की हा नेसणार नाही जरी मी सांगितलं तरी. म्हणून तेव्हा काही अनुमान न करता नेस, कोणीही काही म्हटलं तरी याला सोडू नकोस अशी आज्ञा. म्हणजे ह्यांनी आज्ञाही केली महाराजांनी. सद्गुरूंचं जे वचन असतं ना
ते नीट ऐकायचं असतं. लक्षात ठेवा, तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणता येतो वेद. ते वेदांच्या ताकदीचे असतात सद्गुरूंचे शब्द. ते ज्याला उपदेश करतात किंवा एखादं वाक्य बोलतात ते द्वयी अर्थी असतं. इथे महाराज म्हणतात की काही अनुमान न करता तू नेस, ही एक आज्ञा पण आहे आणि त्याची कृती पण सांगितली. कारण त्यांना माहिती तू तसं करशील हे त्यांना माहितीये, म्हणून आधीच सांगितलं काही अनुमान न करता नेस. हा करेल अनाकानी नेसायला, हे आधीच गृहीत धरून त्यांनी सांगितलं. आणि कोणीही काही म्हटलं तरी याला सोडू नकोस, कारण हे नेसल्यानंतर तुला लोक दूषण देणार आहेत, तुला लोक वेडवाकडं बोलणार आहेत, हे गृहीत धर. आणि मी सांगतो तुला, कोणीही काही बोललं तरी याला सोडू नकोस, असं पितांबराला. आणि त्यांनी काय, गुरूंची आज्ञा आहे इतका साधा आहे, हो नाही करता करता त्यांनी तो सगळा दिलेला पेहराव, त्यांनी त्यांची ती छाटी वगैरे सगळं नेसलं महाराजांचं. आणि तो बाहेर आला, आणि बाहेर आला म्हटल्यानंतर त्याची इतकी टिंगल करायला सुरुवात केली इतर शिष्यांनी, पण त्यांना ते आवडलं नाही. की काय याला डोकं आहे की नाही, डायरेक्ट महाराजांचंच गुंडाळून बसलायस तू, उद्या त्यांच्या गादीवर बसशील जाऊन, काय वाटेल ते लोक बोलतात. हा स्वतःला आता महाराज समजायला लागला, आता हे समजायला लागला. त्यांना हे माहिती नसतं की त्याला त्यांनी काय सांगितलेलं असतं. ते बाह्य पातळीवरनं बघत असतात. तसं पितांबराचं झालं. हा आत्म गुरूंची आज्ञा पालन करतोय, तो इतका साधा आहे, तो सगळ्यांना समजावतोय. अहो नाही हो म्हणे, मी स्वतःहून नाही घातला, मला महाराजांनी घालायला सांगितलंय, तू त्यांच्या नावावरती काही सांगशील आम्हाला. टिंगल करायला लागले लोक. म्हणजे तू अपमान करतोयस महाराजांचा. तो मला, अहो मी काय अपमान केला, त्यांनी सांगितलं तेच मी केलं, त्यांनीच वस्त्र दिलं, त्यांनीच नेसायला सांगितलं, मी त्यांचं ते वस्त्र नेसलं नसतं तर आवाज्ञा झाली नसती का, मी परिधान केलं, ही काही त्यांची आवाज्ञा नाहीये असं तो सांगतो. की नाही नेसलं असतं तर आवाज्ञा झाली असती, अहो त्यांनीच सांगितलं नेसाला. खूप तेढ मारली, भयंकर भांडण झालं, खूप त्याला अद्वा लोक बोलायला लागले, तो खूप कष्टी व्हायला लागला. लोक त्याला म्हणाले तू चालता हो येत ना, असं इथपर्यंत गेलं की तू आता चालता हो येत ना, महाराजांची इथे राहायचं नाहीस. महाराज त्याला म्हणाले की आता खरंच तू लांब जा, असं महाराजच म्हणाले. तू लांब जा असं म्हटलं की त्या डोळ्यात पाणी आलं. तर मला की काय अपराध झाला माझा असा की तुम्ही मला लांब करताय, सेवेतनं लांब जायला सांगताय. त्याच्यावरती ते म्हणाले, अरे तुला मी दूर जायला सांगतोय, हीच माझी तुझ्यावरती कृपा आहे. मूल मोठं झाल्यावरती, जाणतं झाल्यावरती आई त्याला काही काळ दूर ठेवते, तशी त्याची तुझ्यावरती ही माझी कृपा आहे. तू शेगाव सोडून आता इतरत्र जा, आणि जे कोणी पदोन्नत म्हणजे पदांवर किंवा चरणांवर नतमस्तक होतील, शरणागत होतील, त्यांना उपदेश कर, त्यांना तू तारून ने, ती क्षमता तुझ्यामध्ये आहे. पितांबराने ते ऐकलं, समर्थाने त्याला काय दिलेलं आहे त्या क्षणी त्याला कळत होतं. ते कळत होतं, पण ते स्वीकारण्याची त्याची मानसिक तयारी अजून झालेली नव्हती, कारण तो अधिकार त्याला देतो. अनेक लोक तुझ्याकडे येतील, त्यांना तू सन्मार्गाला लाव, असं पितांबराला ते सांगतो. म्हणजे जे वस्त्र त्यांना दिलं, लक्षात ठेवा, सद्गुरू जेव्हा त्यांचं वस्त्र आपल्याला देतात तेव्हा सद्गुरू ते वस्त्र देत नसतात, तर सद्गुरू वस्त्र देतात म्हणजे जणू काही आपला अंशच तुला काढून देत असतात, असं महाराज त्याला. आणि मग पुढचा प्रसंग घडला की तो कोंडोली गावामध्ये तिथे गेला, तिथे थांबला काही काळ. ते आंब्याचं झाड होतं, त्या झाडावरती वाटलेलं झाड होतं तिथे, आणि ते खालती बसला आणि नेमके डोंगळे यायला लागले. मग तो हळूहळू वर जायला लागला. तो जितका वर जाईल तितके ते डोंगळे त्याच्या मागे मागे, ते पूर्ण झाड डोंगळ्यांनी भरला. हा एकदम शेंड्यावर जाऊन बसला. मग दिवसा उजाडी ती लोक सगळी बघितलं की एखादं माकड जसं लिहिलं या फांदीवर त्या फांदीवरती, तसा तो पितांबर सारखा ह्या कधी या फांदीवर कधी त्या फांदीवरती, कारण ते डोंगळे फिरत होते. मग त्यांना तो दाढी बिडी वाढलेली त्याची तोपर्यंत. मग हा कोण आहे काय आहे म्हणून त्याला खालती सगळे लोक त्याला बघत होते. कदाचित हा भोंदू असेल असं पण त्यांना वाटलं, की आता काय शेगावचे गजानन महाराज आहेत ते इतके प्रसिद्धी झालेले आहेत, त्यांची नावं घेऊन अनेक लोक स्वतःला महाराज म्हणून सांगतात, असं तेव्हा हा पण तसा असेल. म्हणून लोक त्याची काय म्हणे, मी राजाची राणी आवडती आहे साची, खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया, असं दासगणू महाराज म्हणतात. हे गजानन महाराजांचा तू शिष्य आहेस, पोट भरण्यासाठी आला असशील म्हणून असला काहीतरी उद्योग करतोयस. त्याच्यावर तो म्हणतो, हो नाही हो, मी काय असा मोठा नाहीये, प्रत्यक्ष स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान, तेच खरे देव आहेत, त्यांच्या आज्ञेने मी इथे आलोय. तो इतका आज्ञांकित आहे. त्याच्यावरती ह्या लोकांना काही समाधान नाही. म्हणजे गजानन महाराजांनी अनेक चमत्कार केलेले आहेत, तू त्यांचा भक्त आहेस ना, कारण त्यांनी त्याला विचारलं तू कोण आहेस, तू कोण आहेस म्हटल्यावरती ह्यांनी स्वतःची ओळख काय सांगितली, मी गजानन महाराजांचा भक्त आहे. हे खूप मोठं अंतःकरण विशाल असावं लागतं. आपल्याला कोणी विचारलं तू कोण आहेस, मी अमुक आहे, मी इतका शिकलेलो आहे, मी अशी नोकरी केलेली आहे, मी इथे होतो, माझं घराणं हे आहे, आमचं घराणं अरे काय, त्याला दास्य भक्ती म्हणतात. तू कोण आहेस म्हटल्यावरती मी पितांबर आहे, मी गजानन महाराजांचा भक्त आहे, माझी ओळख हीच आहे. हनुमंत जेव्हा सीतेला भेटायला गेले तेव्हा सीतेने त्याला विचारलं तू कोण आहेस, तेव्हा मी पवनपुत्र हनुमान, असं
रामदूत हनुमंत आहे असं मान, त्याचा दूत म्हणून आलेलं आहे. शरणागत आहे ना अंतकरण. मी गजानन महाराजांचा भक्त आहे असं ते म्हणाले. हो का, गजानन महाराजांचा भक्त आहेस का? मग त्यांनी जसे चमत्कार केले तसा एखादा चमत्कार करून दाखव, म्हणून ते वटलेल्या झाडाला पालवी फुटवतो. आता लोक पण काय काय सांगतील त्याला, की काहीतरी लोक की त्याला पालवी फुटून दाखव. आता त्याची इतकी पंचायत झाली की आता काय, कारण असं आहे की योग सामर्थ्य आपल्यामध्ये आहे याची पण त्याला कल्पना नाहीये जी महाराजांना आहे. इतका तो विलीन आहे, त्याला स्वतःलाच कल्पना नाहीये की आपल्या आतमध्ये काय आहे, काय महाराजांनी ओळखलंय, काय आपल्याला दिलंय, आपल्याला ती वस्त्र दिली म्हणजे काय दिलं महाराजांनी हे त्यालाच कळलेलं नाहीये. लोक त्याची परीक्षा बघतायत. हा इतका साधा आहे. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, पदन्नताच्या रक्षणा धावा आता ये काळी. तुम्ही मला सांगितलं पदन्नताला उद्धार करता, माझीच पंचायत झालेली आहे. आता तुम्हीच माझा उद्धार करा. हे लोक मला भलतं सलतं काहीतरी सांगतायत, पण तो इतका पक्का आहे की त्यांनी सांगितलं आपण सगळे मिळून गजानन महाराजांचा जय जयकार करूया. आणि त्यांची इच्छा असेल तर ह्या वटलेल्या वृक्षाला पालवी फुटे. आणि खरोखर सगळ्यांनी गजानन महाराजांचा जय जयकार केला. आणि असं प्रसंगामध्ये आहे की त्या वटलेल्या वृक्षाला क्षणभर तिथे हिरवी पालवी फुटली आणि त्याला त्याचं सामर्थ्य लोकांना कळलं. तिथून पितांबराचं कार्य बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. पण ही मूळ गजानन महाराजांची पोथी असल्या कारणाने याच्यात हे प्रसंग निरूप आलेला आहे. असे कितीतरी प्रसंग गजानन महाराजांच्या या 75 प्रसंग आहेत मी तुम्हाला सांगेन. सगळ्यात छान प्रसंग अगदी जो खूप काही शिकण्यासारखा आहे तो प्रसंग म्हणजे गंगा भारती गोसाव्याचा आहे. त्याला तो महारोग झालेला होता, क्षयाचा रोग होता, महारोग होता. त्याला घरच्यांनी सोडून दिलेलं होतं. तो महाराजांच्या इथे शेगावला येऊन आता काय घरचे विचारत नाही, दारचे विचारत नाही, समाज विचारत नाही, सगळ्यांनी सोडलेलं, कुठे जाणार, तारा नाही तर मारा असं म्हणून तो शेगावला. इथे जे होईल ते होईल. आणि त्याला कुणी जवळ येऊन द्यायचं नाही, कारण ते शरीर सगळं सडलेलं होतं, त्याचं दुर्गंधी त्याला येत होती, त्यातनं पाणी यायचं. त्यावेळी खूप लोक लांब लांब ठेवायचे त्याला. त्यावेळी महाराजांना भेटणं त्याला शक्यच नव्हतं. पण जिथे जिथे महाराज जायचे तिथे तिथे हा लांबनं त्यांचं दर्शन घ्यायचं. एकदा महाराज स्नानाला गेले होते, तिथे हा गेला. आणि महाराज तिथे स्नानाला गेले, तिथे गेल्यानंतर महाराजांनी स्नान केलं, त्याचं पाणी तिथे पडलं त्या आंघोळीचं, तिथं चिखल झाला तयार. तिथे तो चिखल त्यांनी अंगाला लावायला सुरुवात केली. आधीच त्याचं शरीर सडलेलं आणि त्यांनी सगळं तो चिखल विखल अंगाला लावायला सुरुवात केली. लोक आले, काय 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 चाललंय हे सगळं. तिथे एक कोणतरी बुद्धिवादी मनुष्य होता. त्याला एक विपरीत वाटलं की ही काही कसली श्रद्धा आहे, हे असं काहीतरी चिखल विखल अंगाला लावायचं वगैरे काहीतरी, हे काय श्रद्धा आहे असं म्हणतो. त्याला मला की म्हणे अरे काय दुर्गंधीयुक्त हा सगळा चिखल तू काय लावतोयस, आणि तो रोगावरती लावतोय, अजून रोग होईल त्यांनी. तर असं म्हणलं की हा गंगा भारती असं म्हणाले की बडे नाही नाही म्हणे, अहो म्हणे जिथे महाराजांनी स्नान केलं तिथली ही माती ही केवढी सुगंधी आहे असं ते म्हणाले. असं म्हणून त्यांनी तो चिखल हातात घेतला आणि सांगितलं घ्या घ्या बघा याला केवढी सुगंध आहे त्याला करून. आता ह्याला तो इतका दुर्गंध आला तरी सांगितलं चल राजूला किती घाण वास येतोय त्याला, यांनी त्याचा वास घेतला, अहो काय सुगंध आहे, अंगाला लावतोय चिखल, याला दुर्गंध येते, त्याला सुगंध येतो. याचं कारण याच्या अंतःकरणामध्ये शंका आहे, तो शंकेचा दुर्गंध आहे, आणि याच्या अंतःकरणात श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सुगंध होता. याला सुगंध येतोय, त्याला दुर्गंध येतोय. आणि नंतर तो काय तो गेला, त्याचा महारोग वगैरे सगळा गेला. महाराजा तो दर्शनाला गेला, महाराजांना चापट्या मारल्या. हे सगळे त्यांचे लौकिकदृष्ट्या त्यांचे योग सामर्थ्य आहे केलेलं त्यांनी. पण हा सगळा चमत्कार घडला, त्याचा महारोग गेला वगैरे, हे सगळं आपण बाजूला ठेवू, कारण ह्याच्यावरती तर्क लावता येणार नाही. असं कसं झालं, असं नुसतं महाराजांनी चापट्या मारल्या त्याचा रोग कसा गेला, त्यांनी चिखल लावल्यावर रोग कसा काय गेला, याला तर्क लावता येणार नाही. म्हणून या सगळ्या लोकांना अतर्क अवधूत असं म्हटलेलं असतं. तर्काच्या पलीकडे यांच्या कृती असतात, तिथे तर्क लावायचं नाही. त्याच्यातनं त्यांना सांगायचंय काय ते महत्वाचं आहे, ते पुढे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे हे सगळा तो बरा झाल्यानंतर त्याचा तो संतोष भारती, त्याचा मुलगा, त्याची पत्नी, ते त्याला न्यायला आले, कारण आता बरे झाले, आता घरी झाला. इथे सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो त्यांच्या जीवनातला, जो शिकण्यासारखा आहे. की जेव्हा गंगा भारती ना त्यांचा मुलगा संतोष भारती आणि त्यांची पत्नी न्यायला आले आणि हात जोडायला आले की चला आता आमचं चुकलं, तुम्ही आता चला घरी पुन्हा. त्याच्यावरती ते म्हणाले ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली, त्यांनी माझी उतरवली धुंदी चापट मारून. ते ज्या चापट्या मारल्या ना गजानन महाराजांनी त्यांना, त्या चापट्या कशाच्या मारल्या ते सांगतात. त्यांनी उतरवली धुंदी चापटी मारून, राख लावली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात, केलीच विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकेत बोलले, थापड्या मारून जागे केले, आता डोळे उघडले, संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा, तू तुझ्या आईस नेई घरा, येथे नकोस राहू जरा, सवडत जवळ करावे. म्हणजे सवडतचे होते ते गावचे, म्हणून तिथे जवळ जा.
समर्थ कृपेने निश्चिती झाली मला ही उपरती, या परमार्थाखिरीत माती टाकू नको आता मोहाची. सगळ्यात महत्वाचं जाणार म्हणजे त्यांना संसार सोडून दिल्यावर असं नाहीये, अनासक्त अंतःकरण एकदा झाल्यानंतर पुन्हा मला आसक्तीमध्ये ओढू नकोस असं त्यांनी सांगितलं. आणि आपल्या बाबतीत कसं होतं, संसारात विपरीत झालं की आम्ही देवाला जवळ करतो आणि संसारामध्ये अनुकूल झालं की आम्ही देवाला बाजूला करतो. आमचा परमार्थ टेम्पररी फेज मध्ये चालतो, आम्हाला विसर पडतो. दुःख झालं की रामाची आठवण, सुख झालं की कामामध्ये लोलू. म्हणून आमचं टेम्पररी, आम्हाला शाश्वत आनंद कधी प्राप्त होत नाही, कारण आम्ही शाश्वताची उपासना करत नाही. आणि ह्या सगळ्या पोथीमधनं गजानन महाराज जो संदेश देतात ना, तो अगदी शेवटी एक प्रसंग घडतो की गजानन महाराज ज्या वेळेला देह विसर्जित करण्याचा निर्णय घेतात, त्याच्या आधी ते पंढरपूरला जातात. आणि पंढरपूरला जातात आणि तिथे विठोबाचं दर्शन घेतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तर आपल्याला असं वाटतं की आता काय, गजानन महाराजांसारखे मोठे संत आणि ते सुद्धा आता देह विसर्जन करायच्या वेळात त्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं म्हणजे देह विसर्जन करायचं म्हणून पाणी नाही आलेलं, त्याच्या पलीकडे होते, कारण ते जीवनमुक्त होते. जीवनमुक्त कसे होते, तर जे लोक गणेश चतुर्थीला शेगावला त्यांच्या दर्शनाला गेले, त्या प्रत्येकाला दर्शन झाल्यानंतर आशीर्वाद देताना महाराज सांगायचे उद्या या गणपती बोलवायला, असं म्हणायचे ऋषी पंचमीला. असं सांगायचे उद्या या गणपती बोलवायला, आहात ना शेगावमध्ये, उद्या जाऊ नका, उद्या या गणपती बोलवायला. असं कोणी सांगू शकत नाही. असं आपल्याला सांगितलं तर यमानी येऊन की तुझं सगळं छान झालेलं आहे, आता मी न्यायला आलोय तुला, परवा नेतोय तुला मी, तर काय तुझं असेल तर आवरावर. तर असं आपण सांगितल्यानंतर आपल्याला जे भेटायला त्याला या ना परवा बोलवायला, आपण लगे ज्योतिषी हे ते शोधायला सुरुवात करू, काय होतंय का ऍडजस्टमेंट बघा, यज्ञ या काही करू, वाढतंय का, एक्सटेन्शन मिळतंय का बघा वगैरे, धाबी दणांटील आपली. असं आपल्याला यम सांगायला पण येणार नाही सगळे, कारण यमाला माहिती आहे आपण काय, यमाने दर्शन द्यायला पण भाग्य लागतं, लक्षात ठेवा. सामान्य माणसाला न्यायला जी मृत्यू देवता आहे त्यांना ती यम नाही, लक्षात ठेवा. ती आर्यमा नावाची देवता आहे, यम नाही आहे. यम संत पुरुषांसाठी, कारण यम ही धर्मदेवता आहे, मृत्यू देवता नाहीये. आपण सगळ्यांना टॅग लावून ठेवले आपल्याला वाटतं तसं, म्हणून दक्षिण दिशा वाईट का, तर दक्षिण दिशेला यम असतो म्हणून. आला चुकून लवकर तर काय करायचं, म्हणजे घराच्या दिशा दक्षिणेला नसल्या की लोक काय काय घाबरतात बापरे, आमचं घर दक्षिण दिशेला तोंड करू नये. अरे काय दक्षिण दिशेला असलं मग काय आलं, सगळ्या चराचरात व्यापू नये, घसा फोडून फोडून भगवद्गीतेत त्यांनी सांगितलेलं आहे. तरी मी दक्षिण दिशेला हाय का उत्तर दिशेला, तर गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं की अहो दक्षिण दिशेला मी ना जेव्हा उपासनेला बसते ना तेव्हा माझं तोंड नेमकं दक्षिण दिशेला येतं, कारण की तिची रचनाच घराची आहे. काय करू आता, दक्षिण दिशेला तोंड करून जप केलेला चालतो का. कोणतरी सांगितलं असेल दक्षिण दिशेला तोंड करून जप करायचा नसतो, कारण रामाचा जप करता करता चुकून यमच यायचा, रॉंग नंबर लागला तर करायचं काय. महाराज माले हे बघा, जप करताना तुमच्या देहाची आणि घराची दिशा कुठेही असली तरी चालेल, अंतःकरणाची दिशा रामाकडे असू द्या म्हणजे झालं. हे अध्यात्माचा संदेश, हे सगळे संत त्याच्यासाठी आलेले असतात. महाराज ते सांगून दिले, ते डोळ्यातनं पाणी आलं म्हणजे काय देह सोडण्यासाठी म्हणून नाही, ती योगातली एक प्रक्रिया आहे की जो देह या परब्रह्माने धारण केला, आता तो विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे. त्या विरहाचं ते दुःख नाहीये, तर कृतार्थतेचा भाव आहे की तू दिलेलं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि आता मी आता मोकळा होतोय. त्यातनं दिवस निश्चित केलेला आहे ऋषी पंचमी, असं म्हणून त्यांनी देह विसर्जित केला. आणि अशा म्हणजे त्याच्यानंतर अनेक जे महाराजांनी देह विसर्जित केल्यानंतर सुद्धा अनेक प्रसंग घडलेले आणि ते घडत असतात, अजूनही घडतात, घडतीलही. जसा जसा मनुष्य गजानन महाराजांना अंतःकरणापासून जवळ करेल तसं तसं आपल्याला महाराजांची प्रचिती नक्की येत राहील. पण महाराजांची प्रचिती यायला हवी असेल तर आपल्याला आपल्या सद्गुरूंनी दिलेली उपासना मात्र घट्ट धरून राहिली पाहिजे. जे जे ज्याचे ज्याचे सद्गुरू असतील त्यांनी ज्यांना जी उपासना दिलेली असेल ती आपण घट्ट धरून राहिलं पाहिजे. नुसतं पोथी वाचन म्हणून करू नका. पारायण ह्याचा अर्थ काय तो लक्षात घ्या. पारायण म्हणजे नुसत्या भारंभार पोथ्या वाचत बसणं नाही. अयन याचा अर्थ घर. पारायणामधलं अयन हा शब्दाचा अर्थ आहे घर, म्हणजे निवासाची जागा. आणि पार ह्या शब्दाचा अर्थ आहे परमतत्व. ज्याचं वाचन केल्यानंतर आपल्या अंतःकरण रूपी घरामध्ये ते परमात्म तत्व राहिला म्हणजे अनुभवाला येतं, अशी जी स्थिती त्याला पारायण असं म्हणतात. म्हणून मी जेव्हा पोथीचं पारायण करतो त्याला ती नुसती वाचून सोडून नका देऊ, ती समजून घ्या. महाराज काय सांगतायत, माझं आचरण तसं आहे का. लोक असं पारायणाला बसतात, वाचत वगैरे असतात,
जरा घरात कोणी काय बोललं की अरे गप्प बसा रे, कपाळाला आठ्या, असं मोबाईल बाजूला ठेवून मस्त मध्ये बघतात. असं कोण तुम्हाला फोन बिन, आपल्याला कुठे फोन करतो, एवढं कुठे बिझी होत आपण. सगळं बाजूला ठेवा, मी आणि माझी काही नाही. आणि माझी उपासना मी करायची, माझी उपासना इतरांनी सांभाळायची नाही. माझ्या उपासनेची तयारी मी करायची. लोक उपासना करतात स्वतः पारायण, त्याची तयारी इतरांनी करायची, आणि ज्यांनी केली नाही की त्याच्यावर चिडचिड करायची. सगळं मुसळ खेळ, सगळं पाण्यात. स्वतः उठ. लोक सकाळी 9ला, माझ्या एक परिचयाची व्यक्ती होती, ते एकदा सिनेमाला गेले संध्याकाळी 6च्या शोला थिएटरमध्ये. 7 वाजता त्यांची रामरक्षा म्हणायची वेळ होती. 6ला पिक्चर चालू झाला, 6:15ला इंटरव्हल झाल्यानंतर ह्या गृहस्थाने रामरक्षाच मला सुरुवात केली थिएटरमध्ये मोठमोठ्यांनी. आता लोक टिंगल करायला लागले त्याची. त्याचा त्या राग आला, काय आजकालची पिढी. अरे आजकालची पिढी नाही, तुम्ही तुमच्या उपासनेला टिंगल केलेली आहे, ही जागा नाही. आणि जर तुम्हाला एवढं इगर आहे रामरक्षा म्हणायचं तर सिनेमाला जाऊ नका, घरी बसून रामरक्षा म्हणा. मला माझी प्रायोरिटी कळली पाहिजे. आपण आपल्या उपासनेला दिखावा करायचा नाही, भीड अजिबात बाळगू नका, पण दिखावा पण करू नका. लोकांच्या घरी गेल्यानंतर मला ध्यानाला बसता येणार नाही, जपाला बसता येणार, लोक काय म्हणतील, जाऊ नको. तुम्ही एवढी काळजी आहे की नाही आपल्या उपासनेची, प्रायोरिटी उपासना, जाऊ नकोस. ज्या ठिकाणी मला माझी उपासना करता येणार नाही त्या ठिकाणी मी जायचं नाही, जर मला प्रायोरिटी ती असेल तर. पण आपली प्रायोरिटी नसते. आपला परमार्थ हा सवडीचा असतो, आवडीचा नसतो. असं नाही सांगणार. मी एकदा आमच्या स्वामींना विचारलं होतं की स्वामी, संध्याकाळी 8:30ला ध्यानाला बसायची खूप इच्छा असते, पण काही वेळेला संध्याकाळी 8:30ला ध्यानाला बसता येत नाही, कारण की कायला नेमकं तेव्हा कोणतरी येतं, बेल वाजवतं, सोसायटीतली लोक येतात, कायला असं वाटतं की काय आता ही वेळ आपली आहे. तर स्वामी म्हणाले, बा असं नाही, काय करायचं माहितीये का, आपण आपली वेळ सोडायची नाही. आपण ध्यानाला बसलो आणि कुणी आपल्याकडे आलं त्या वेळेमध्ये, तर काय करायचं माहितीये का, त्यांना पण घेऊन ध्यानाला बसायचं. म्हणजे काय होईल माहितीये का, ते पुन्हा कधीच तुझ्याकडे येणार नाहीत. नाहीतर त्या वेळेत तरी येणार नाहीत. असं पक्क आपण आपल्या साधनेला धरून असलं पाहिजे. आपण आपली साधना समोरच्या प्रमाणे, परिस्थितीप्रमाणे बगल देऊन करतो नाही, पहिली प्रायोरिटी माझ्या साधनेला असली पाहिजे. त्याला धरून मी सगळं बदलीन, त्याच्याप्रमाणे साधना बदलणार नाही. आणि माझी साधना मी करायची, म्हणून आपल्याला सांगितले पहाटे उठून कर. पहाटे उठून का करती, व्यावहारिक वेळ नाहीये, मग त्याच्या आड व्यवहार येत नाही. आम्ही 9:30ला उठून पूजा करणार, आणि मी कुकरची शिट्टी झाली की आमची शिट्टी वाजायला लागते, चिडचिड. अरे कसं काय करेल, सकाळी उठून पूजा करणं, व्यावहारिक वेळामध्ये व्यवहार येणारच आहेत, तुझ्या पूजेची वेळ बदल. आपलं कसं असतं, मी नाही बदलणार, माझ्यासाठी इतरांनी बदललं पाहिजे. नाही, हे तुझ्यासाठी आहे, तुझ्यात बदल होण्यासाठी आहे, इतरांच्यात बदल होण्यासाठी नाहीये. लोक विचारतात की आमच्या घरामध्ये ना शांतता होण्यासाठी मी कुठला जप करू का. तुझ्या जप केल्याने तू शांत होशील, असे सगळे हळूहळू शांत होते. ध्यानाला कशाला बसायचं असं आमच्या स्वामींनी त्यांच्या गुरूंना विचारलं होतं, तेव्हा ते 2 कारणं सांगितली. पहिलं, ध्यानाला का बसायचं, तर आपलं ध्यानाला बसल्यावर ध्यान लागत नाही हे समजून घेण्यासाठी बसायचं. आणि दुसरी गोष्ट, ध्यानाला का बसायचं, तर तू रोज 10 मिनिटं ध्यानाला बसलास ना, तर तुला काय शांती प्राप्त होईल ती नंतर होईल, पण तू 10 मिनिटं ध्यानाला बसल्यामुळे घरच्यांना बरं वाटेल की जरा शांत बसला. किमान आपण तेवढी तरी उपासना करावी, तेवढ्यासाठी तरी तेवढा परोपकार की आपण शांत बसावं थोड्या वेळ, आपल्या पोथीमध्ये, आपल्या नामामध्ये, आपल्या ध्यानामध्ये, आपल्या उपासनेमध्ये राहावं. या उपासनेला घट्ट धरून राहा. विशेष आहे गजानन महाराजांची पोथी, 75 प्रसंग आहेत. थोडेफार प्रसंग आपण इथे बघितले, सगळे प्रसंग एका प्रवचनात बघणं शक्य नाहीये, कारण ते खूप मोठे आहे, ते आपण सगळे कंपाईल करून बघितलेले आहेत. पण छान आहे, जरूर वाचा. बरेच जण वाचणारे असतात गजानन महाराजांची पोथी. कित्येक लोकांची, काही लोक तुम्ही असे बघितले त्यांची मुखोद्गत आहे पोथी झाली, आणि ते विशेष गोष्ट असते की अशा पोथीवरही मुखोद्गत होणं. पण नुसतं मुखोद्गत झाली म्हणून आपण मोठे झालो असं समजू नका, ती पोथी समजून घेतली पाहिजे. आपल्या आचरणात, आपलं अध्यात्म आपल्या आचरणात आलं ना, तर ते अध्यात्म लोकांमध्ये अपसूत प्रस्तुत होतं, ते करावं लागत नाही. आपण सारखं तक्रार करत बसतो आजकालच्या पिढीला, आजकालच्या पिढीला. अरे आजकालची पिढी हे म्हणणारी काल परवाची पिढी होते, स्वतः विसरून जातात. आणि आजकालच्या पिढीला नावं ठेवू नका, ती सगळ्यात चांगली आहे, लक्षात ठेवा, जास्त चांगली आहे, जास्त चांगली. प्रश्न फक्त एवढाच आहे की त्यांना गाईड करणारं कोणी नाहीये, तेवढं ताकदीचं. कारण आजकालची पिढी तक्रार करणारी लोकांनी, जे स्वतः काल परवाची पिढी होती त्यांनी काहीच केलं नाही, म्हणून आजकालच्या पिढीसमोर प्रश्न पडलाय की कुणाला फॉलो करायचं, कारण मध्ये काहीच घडलं नाही ना. आम्हाला प्रश्न विचारलाय की आम्ही सांगतो आम्हाला माहिती नाही, आमच्या आजोबांनी सांगितलं आम्ही केलं म्हणून आम्ही केलं. आताची पिढी जिज्ञासेने भरलेली आहे, त्याला अनालाइज करायची सवय आहे, ते असं ऍक्सेप्ट नाही करत. खूप प्रॅक्टिकल आहे, खूप सायंटिफिक आहे. पण एक आहे की त्यांना ते पटलं की त्यांच्या इतके कट्टर करणारे पण कोणी नाही आहेत, लक्षात घ्या. ते फार कट्टानी करतात, त्यांना पटलं पाहिजे मात्र ते. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल, आपण पहिले स्वतःला पटवून घेतलं पाहिजे.
आपल्या कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजेत आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करण्याची ही थेअरी आहे. ह्या सगळ्या पोथ्या ज्या संतांनी आपल्या समोर ठेवल्या त्या अध्यात्माच्या थेअरी स्वरूप ठेवलेल्या आहेत. ती थेअरी जरूर वाचावी, पण ती नुसती थेअरी वाचून थांबू नये, त्याचं प्रॅक्टिकल आचरणात आणता आलं पाहिजे. तसं आचरणामध्ये आणलं तर गजानन विजय असं का म्हटलेलं आहे पोथीचं ते आपल्याला अनुभवालंय. कशावरती विजय मिळवायचा आहे गजाननाच्या आधाराने, तर आपल्या अंतःकरणातल्या विकारांवरती विजय मिळवायचा असतो. त्यासाठी ते गजानन विजय असं त्यांनी म्हटलेलं आहे. तो जय आपल्याला प्राप्त हो ही दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना आणि गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सगळी प्रवचन सेवा सद्गुरूंच्या आणि महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.